चला, वेलकम टू अर्थनीती. बरं, परत सगळ्यात एकदा महत्त्वाचा प्रश्न ऑफलाईनसाठी विशेषतः. कंप्लीट जे आयसोलेशन होतं, भयान शांतता होती. 2 मिनटासाठी असं सगळं विसरून जातो का आपण कुठे येत ते. आणि आयोगात पण असंच होतं का की एकदा खाली मान घातली अशी की कधी 1 तास होते कळतसुद्धा नाही की ती जेव्हा बेल वाजते ना ती, तसं मी जेव्हा तुम्हाला एक काय मिनटं 10 मिनटं आधी सांगितलं की 5-10 मिनटं राहिलेले आहेत, तसंच होत असेल. आणि सगळ्यात माझा पेपर प्रश्न वाचताना विचार करायला लावणारे होते का सरळ सरळ पटकन उत्तर येत होतं. आणि पूर्णच्या पूर्ण अटेम्प्ट किती जणांचा झाला? बरं, किमान सगळ्या प्रश्नापर्यंत पोहोचलेत असे किती जण आहेत? सगळेच आहेत. बरं, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची सूचना विशेषतः ऑनलाईनवाल्यांसाठी पण, जी की ऑफलाईनवाल्यांना पण सांगितलं मी. आता तुम्ही जे स्कोअर काढाल त्याच्यासाठी OMR शीट पण आपण बऱ्यापैकी सेम आयोगाची जशी असते तशी दिलेली आहे. ऑनलाईनवाल्यांनी ती प्रिंट काढणं अपेक्षित आहे, हार्ड कॉपी, आणि मग सॉल्व करणं. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जो हा पहिला प्रयोग एवढा डिटेल होतो आहे आपल्याकडे एका सब्जेक्टसाठी, ह्याच्यात मला अपेक्षित आहे की तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट किती केले, करेक्ट किती, चुकले किती, आणि निगेटिव्ह करताना ऑनलाईनवाल्यांनी एक काळजी घ्यायची. आयोगाचा जो पेपर असतो त्याच्यात किती निगेटिव्ह असते? 1/4. पण आपला पॅटर्न वेगळा आहे, याला अर्थनीती पॅटर्न म्हणायचं. आपण निगेटिव्ह किती राहायचं? 1/3 करायचं, अजिबात 1/4 नाही. परत उदाहरण काय? भाग मिल्खा भाग मूवी बघितला, सांगितलं. जेवढी तुम्ही वर्ड सिच्युएशनला प्रॅक्टिस कराल, म्हणजे तो पहाडावर चढतो, वाळवंटात पळतो, टायर लावून मागे पळायची प्रॅक्टिस करतो. सो आपल्याला तसंच करायचं की आयोगात 1/4 असते, पण 1/3 निगेटिव्ह करायचा आणि स्कोअर काढायचा त्याच्यानुसार. तो एक पॉईंट. आणि बरोबर वेळेवर पेपर सॉल्व करायचा. ऑफलाईनवाल्यांनी पण तिथं हार्ड कॉपी काढून ते मेंटेन करायचं वेळ. आता मला सांगा तुमच्यापैकी अटेम्प्ट ऑफलाईनवाल्यांनी बरं 50? बरं, अच्छा, पूर्ण ठीक आहे, हरकत नाही. अच्छा, ओके, 49 आणि 49 असं म्हणलं ना. बरं, म्हणजे तरी बरं. आता ह्याच्यात जे आहे अटेम्प्ट कमी राहण्याचा वेळ पुरला का? अच्छा, काही ठीक आहे. आता ऑनलाईनवाल्यांनी तुमच्या पद्धतीने तिथं काय असेल ते मेन्शन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं पुढं फायनल स्कोअर तिथं मेन्शन केला तुम्ही, आणि 1/3 केलं निगेटिव्ह. बरं, आता ह्या शीटबद्दल जे आहे आपल्याला, तुम्ही निवांत घरी जाऊन आजच्या आज काय काम करणं अपेक्षित आहे? कारण इथं ती वेळ वाया घालायचा नाही. आता तुम्ही घरी गेल्यानंतर जिथं सगळेजण असंच स्कोअर चेक करतात आणि टाकून देतात पेपर, आणि अभ्यास करतात आणि पुढे दुसऱ्या टेस्टला येतात, ती गोष्ट करायची नाही. हे मला इन डिटेल भरायचं आहे, आणि इथं नंबर दिला ऑफिसचा, त्याच्यावर काय करायचं आहे? सेंड करायचं. आजच्या आज संध्याकाळी तिथं लिहून घ्या. संध्याकाळपर्यंत ऑफिसच्या या आपल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मला तुमचे सगळे डिटेल्स पाहिजेत, आणि खाली नाव दिले इथं नाव टाकायचं, मला कळू द्या काय ते. हे स्टुडंट नेम म्हणून आहे, आणि ते फिल करायचं. तुम्ही घरी जाऊन काय करणार आहे? जे चुकलेले प्रश्न आहेत ना, बघा हे आपण हे जनरली टेस्ट देतो आणि सोडून देतो. महाराष्ट्रातला बराच मोठा वर्ग विद्यार्थ्यांचा असाच आहे. टेस्ट सिरीज लावतो, दरवर्षी लावतो, वेळ पैसा जातं सगळं, पण त्याच्यानंतर जे काम असतं इव्हॅल्युएशनचं, मी त्या मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. बरेच जण कुठं कमी पडतात? एकतर फक्त अभ्यास करतात पण टेस्ट देत नाही. काही जण अभ्यासही करतात, टेस्टही देतात, पण टेस्ट देऊन वेळेवर जी काही टेस्ट दिली पाहिजे ती देत नाही. निवांत सॉल्व करतात, प्रेशर नसतं, काही नाही. बरं, काही जण अभ्यासही करतात, टेस्ट देतात, वेळ लावून टेस्ट देतात. त्याच्यानंतर एक पॉईंट कमी कुठं पडतो? टेस्ट दिल्यानंतर जे व्हॅल्युएशन गरजेचं आहे ते व्हॅल्युएशन करत नाहीत. कारण ही पूर्ण शीट आहे ना, ही भरली पाहिजे तुमची प्रॉपर. हा रिपोर्ट तयार झाला पाहिजे, तर कळतं तुम्ही केलेला अभ्यास कुठं कमी पडतोय, कुठं स्ट्रॉंग आहे, कुठं वीक आहे, कन्सेप्टला की फॅक्ट्सला. आणि मग या रिपोर्टवरून ठरतं की अरे या टेस्टवरून मला ह्या गोष्टी कळाल्या, आता मी बदल करतो. रिफॉर्म झाले पाहिजे का नाही, चेंज झाला पाहिजे का नाही, आणि मग ते इथं गरजेचं आहे. सो ह्या रिपोर्टमध्ये मला तुमच्याकडून अपेक्षित आहे क्लिअर कट नंबर ऑफ क्वेश्चन किती अटेम्प्ट केला, टेस्ट नंबर ही पहिली, त्याच्यानंतर चुकले किती. आता चुकले किती एवढा प्रश्न काढतो आणि सोडून देतो. इथून पुढं काम सुरू होतं अर्थनीती पॅटर्नचं. चुकलेल्यामध्ये किती प्रश्न काय झाले तुमचे? कन्सेप्टवर चुकले हे मला पाहिजे.
आकडा. किती प्रश्न फॅक्ट्सवर, किती प्रश्न करंटच्या अँगलने. आता ह्या टॉपिकला करंट काही येणार कदाचित नाही, पुढच्या टॉपिकला ते लागू होईल. योजनेवर पण सेम इथं असलेले प्रश्न असे नाही, कारण हे टॉपिक वाईज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सिली मिस्टेक्स, हा आकडा प्रत्येक टेस्टमध्ये मला पाहिजे. किती झाला तुमच्यापैकी कोणाचा बघितलाय का? बरं, घरी जाऊन डिटेलमध्ये काढा, हरकत नाही. किती? वा, अजून कोणी बघितलंय? ठीक आहे, नंतर बघा, आता काढा. हो, किती? बरं, विचार करा आता. आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह किती गेलेत? निगेटिव्ह सांगा आकडा. 6, 7, 10, किती? बर, मोठा आकडा आहे ना सगळ्यांचा. विचार करा, हा निगेटिव्ह आला इथलचा, आणि किती अटेम्प्ट नाही केले ते त्याच्यावर आपण परत अजून बोलू. हे झाल्यानंतर तुमचा फायनल स्कोअर आणि इथं पोटेन्शियल स्कोअर सांगतो. हे तुम्हाला ही तर सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे जी आपल्याला राबवायची ॲक्च्युली. काय प्रकार आहे तो. आणि रिझन फॉर नॉट अटेम्प्टिंग क्वेश्चन, जे प्रश्न अटेम्प्ट नाही केलेत त्याच्यामध्ये मला त्याचं रिझन काय पाहिजे तुमचं. वेळ नाही मिळाला वाचायला, स्पीड कमी पडली तो एक, किंवा माझ्या वाचण्यातलाच नव्हता, आउट ऑफ बॉक्स, किंवा अजून असं वाटलं की सर मी नंतर अटेम्प्ट करणार होतो कारण जरा थोडा टफ वाटला मला त्यामुळे मी शेवटी गेला असं वाटलं पण शेवटी वेळच नाही मिळाला. व्हॉट एव्हर रिझन कळाले का? काहीही रिझन असू दे, रिझन मेन्शन करा म्हणजे ह्या गोष्टी परत होणार नाही. त्याच्यानंतर ह्याच्यावरून काय लक्षात आलं तुमच्या, जे काही इथं टॉपिक्स मेन्शन केले होते, तर कुठला एरिया तुम्हाला स्ट्रॉंग वाटला. कन्सेप्ट सर सगळे प्रश्न व्यवस्थित आले, किंवा फॅक्टचे चुकले, किंवा फॅक्टचे व्यवस्थित आले, कन्सेप्टचे चुकले, काय जे असेल ते, किंवा आपण 3-4 टॉपिकचा सेट केला आहे सर, त्यातले 2 टॉपिक फार चांगले मला मार्क आले पण बाकी एका टॉपिकने मला धोका दिला, किंवा ते कळालंच नाही, किंवा मला असं वाटलं की सर मी अभ्यास केला पण मला प्रश्नात जमलंच नाही, ते काय जे असेल ते. मग याच्यावरून तुमचे स्ट्रॉंग एरिया आणि वीक एरिया हे इथं मला मेन्शन पाहिजे. आणि त्यात इथं एवढीच जागा असं नाही, तुम्ही एका वाक्यातल्या, 2 वाक्यातल्या, 4-5 पण काही असेल बाहेर येऊ द्या. आणि फायनली ओव्हरऑल कन्क्लुजन तुमच्या अभ्यासाबद्दल. इथं कन्क्लुजन माझ्याबद्दल लिहायचं का, पेपरबद्दल लिहायचं का? तुमच्या अभ्यासाबद्दल कन्क्लुजन अपेक्षित आहे मला, की तुम्ही काय विचार करून अभ्यास केला होता आणि काय प्रश्न आले, आणि मग दोघांचा जो काही हे गॅप आहे तो कसा भरून काढायचा. म्हणजे मी नेहमी सांगतो, आपली रीडिंग इकडं असते आणि आयोगाचा अभ्यास इकडं असतो, 2 अपोजिट साईडला गेल्यानंतर कसं मॅच होणार, कसे मार्क येणार. सो हे इथं जमलं पाहिजे, हे कन्क्लुजन तुम्हाला इथं करायचं आहे. आणि मग शेवटी तुमचं नाव लिहून या नंबरवरती पाठवा. ह्याच्यावर परत सेपरेट अजून लेक्चर येणार आहे, डोंट वरी. म्हणून तुम्हाला आपल्याला कुठल्याच बाजूनी हे सोडायचं नाही काहीच, फक्त अभ्यासच नाही, अभ्यासाच्या पलीकडे काय काय चुका होतात त्याच्यावर इन डिटेल असेल. तुमचे रिपोर्ट्स आले ना मग हे परत अजून सांगेल मी. आणि पोटेन्शियल स्कोअरबद्दल तिथं काय लिहायचं आहे ते एक पॉईंट लक्षात घ्या आणि तिथे लिहा. जनरली आपण काय म्हणतो माहिती का, समजा हे व्यक्ती आहेत, अरे फार पोटेन्शियल आहे, याच्यात फार भारी माणूस आहे की काही करू शकतो, पण ह्याने केलंय का? नाही आहे. म्हणजेच आता आपल्याला असं वाटतं की अरे फार चांगलं होतं, जबरदस्त पोटेन्शियल आहे, खूप कॅपेबिलिटी आहे याच्यामध्ये, पण ती यूज केली आहे का? नाही आहे. मग आता तुमचा स्कोअर उदाहरणार्थ काय 30 आला असेल फॉर एक्झाम्पल, पण तुमच्यात पोटेन्शियल, तुमचा अभ्यास, तुमचा अनुभव, प्री मेन्स दिलेले, ॲक्च्युली तुमचा स्कोअर किती यायला पाहिजे? 35, 40, 45 व्हॉट एव्हर. तर तुमचा आकडा तुम्ही मेन्शन करा. दिस इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल स्कोअर. पोटेन्शियल GDP नावाची कन्सेप्ट इकॉनॉमिक्समध्ये, तर ते इथं मी लागू केलेलं ते ॲक्च्युअल आपल्या देशाचा जो GDP जो आकडा आहे तर तो किती आहे आणि पोटेन्शियल GDP किती आहे, तर ते इथं व्हॅरी करतं. आणि मग तुम्ही तो इथं लिहायचा. ह्याच्यावरून काय कळालं, ह्या दोघांमध्ये तुम्ही ज्यावेळेला हे फरक कराल, चला सांगा, फायनल स्कोअर मेन्शन केला आणि पोटेन्शियल स्कोअर मेन्शन केला, सांगा. एक्झॅक्टली, गुड. हे तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही प्रत्येक वेळेला काय होतं असं की सर अभ्यास खूप झाला पण मार्कच आले नाहीत, सर अभ्यास खूप झाला, सर खूप रिडिंग केली, 2 पुस्तकं 3 पुस्तकं वाचले एका विषयाला, सर 2-3 रिव्हिजन दिले. तर मग तो प्रॉब्लेम काय येतो तुमचा की इथं जे स्कोअर आहे हे अपेक्षेपेक्षा कमी आहे. मग तुमची अपेक्षा, तुमचं पोटेन्शियल, तुमची कॅपेबिलिटी ही जास्त आहे, आणि मग का नाही स्कोअर येत त्याचे उत्तर आपल्याला शोधायचे आहेत. तर त्यासाठी ही पूर्ण इथं शीट भरायची, हे रिपोर्ट त्यासाठीच आहे. कळालं का? जो फायनल स्कोअर आणि पोटेन्शियल स्कोअर आहे ह्या मधला जो गॅप आहे त्याचे उत्तर शोधायचे. ह्याचा अर्थ कळाला? आणि उत्तर शोधणार का? तुम्हाला 10 मार्क जास्त पाहिजे, 15 मार्क जास्त पाहिजे, पण ते येत नाहीत.
किंवा इव्हन काही जणांचे 5च मार्क वाढवायचे फक्त, पण ते का येत नाहीत, मग त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळून जाईल की तुम्ही कमी कुठे आहे. आणि हे सगळं करण्यासाठी आता इथून पुढचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. हे झालं, ह्याच्यावर मी आता परत येणारच आहे. हे म्हणजे असं फर्स्ट टाइम होत असेल, जनरली आपण बॅच वगैरे स्टार्ट करताना आयोगाचा सिलेबस, आयोगाची PYQ विचारत घेतो, पण टेस्ट सिरीजचं हे पहिलं लेक्चर असं असेल की मी आता इथं एकाही प्रश्नाचं डिस्कशन आत्ता सध्या अजिबात घेणार नाही, त्याचा सेपरेट लेक्चरचा वेगळा पार्ट येईल तुम्हाला. इथं मी फक्त काय करेल, आता इतके वर्ष जे मेन चूक आहे मुळात आपल्या टेस्ट सिरीजबद्दलच्या कन्सेप्टच चुकीच्या आहेत. टेस्ट सिरीजमधून काय घेतलं पाहिजे, टेस्ट सिरीज कशासाठी लावली पाहिजे, त्याचा मेन उद्देश विद्यार्थ्यांचा काय असला पाहिजे, हे सगळं कोणाला माहीत नाही आणि सगळे पळतात, आपण पळतोय. सगळे टेस्ट सिरीज लावतोय, आपण लावतोय. डिस्कशन म्हणजे काय आणि काय अपेक्षित आहे ते सगळं इथं बघू आणि आयोगाचे प्रश्न घेऊ ना सोबत. हे म्हणजे एकही गोष्ट अशी हवेत नको, हे सगळे आयोगाचे प्रश्न. आणि त्याच्या अगोदर या इकडं काय वाचा, वाचलं स्वतःला सांगा. विशेषतः जुन्यांनी, ज्यांचा रिझल्ट येत नाही ना, त्यांचं झालंय काय माहिती का, फक्त वाचायचं, वाचत सुटायचं, फक्त रीड करायचं. किंवा बॅच पण, सर ही बॅच केली, ती बॅच केली, ठीक आहे कर सर, एकदा केली, दोनदा केली. अजून एक लक्षात घ्या, माझं ऑब्झर्वेशन आहे, फक्त वाचणे किंवा फक्त ऐकणे ह्या 2च ॲक्टिव्हिटी राहिल्यात विद्यार्थ्यांमध्ये. काय म्हणलं मी, रिझल्ट का नाही आहेत, रीड करणे, त्याला स्टडी करणे म्हणा किंवा रिव्हिजन म्हणा, व्हॉटएव्हर काही, हे आणि लेक्चर्स, मग ते यूट्यूबला असेल किंवा कुठली बॅच असेल ॲपमध्ये, हे बघणे, ह्या 2च ॲक्टिव्हिटी आहेत विद्यार्थ्यांच्या, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि मग तुम्हाला काय वाटतं, ही बॅच केली, ती बॅच केली, अजून वाढवलं नॉलेज, सर अजून हे पुस्तक वाचलं, ते लेक्चर बघितलं यूट्यूबला, फील येतोय फक्त मी अभ्यास करतोय, खूप वाचतोय, खूप नॉलेज आहे, पण या नॉलेजचं तुम्ही काय करत नाहीयेत, हेच राहतंय. म्हणजे होतंय काय, तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय, लढाई ज्या युद्धाची, सर कंबाईन प्री, गट क, आणि त्यासाठी काय लागतात, शस्त्र, सर हे पण शस्त्र गोळा केले, ते पण गोळा केले, सर हे पण गोळा केले. म्हणजे फक्त शस्त्र गोळा करताय, रीडिंग करताय, पुस्तकं वाचताय, वेगवेगळ्या बॅचेस करताय, नॉलेज घेताय, बरोबर. आता कुठं येतो पॉईंट, कमी कुठं पडताय, अरे ते शस्त्र वापरणार कधी, म्हणजे तुझ्याकडे खूप नॉलेज आहे, खूप पुस्तकं वाचलेत, असे विद्यार्थी आहेत का, तुम्ही त्याला विचारा, डिस्कस करा फक्त मित्रमैत्रिणीमध्ये, ग्रुपमध्ये, ते काहीही सांगायला तयार राहते. पण कुठं, एक्झाम हॉलच्या बाहेर. आपली परीक्षा कुठं आहे, एक्झाम हॉलमध्ये. तू तोंडाने सांगण्यापेक्षा ह्याच्यानी सांग आणि ह्याच्यानी सांग, ह्याच्याने रिझल्ट येईल तुझा. बरेच असे विद्यार्थी आहेत, खूप हुशार आहेत, शार्प आहेत, नॉलेज आहेत, पण परीक्षाच पास होत नाही आहेत. त्याचं कारण आहे, त्यांनी नॉलेज खूप कलेक्ट केलं आहे, आता काय करायचं बाकी आहे, अप्लाय करायचं बाकी आहे. शस्त्र फक्त गोळा केलेत, आता वापर, बस कर, ह्याच्यापेक्षा जास्त शस्त्र नको, युद्धासाठी लागणार त्याच्यापेक्षा अति तू नॉलेज घेतलंस, परीक्षेला लागण्यापेक्षा जास्त नॉलेज घेतलंय, पण त्याचा उपयोग कर, वापर कर, अप्लाय कर. एक्झॅक्टली मला हेच सांगायचंय इथं. डोंट जस्ट कलेक्ट दी नॉलेज, काय करायचंय, अप्लाय इट. आणि मग हाच आपल्या ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीजचा मेन उद्देश आहे की तुम्हाला आता मी खूप जास्त वाचायला लावणार नाही, खूप जास्त रीडिंग करायला लावणार नाही, ते तर करा तुमच्या लेवलला, पण जास्तीत जास्त काय करायचंय, अप्लाय करायचंय. याला कमी पडताय. एक अँगल मिळाला का. टेस्ट सिरीजचा मेन पर्पज हा आहे आणि तो तिथं लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या की आता खूप रीडिंग, वाचन आणि खूप जास्त सोर्स चेंज करू नका, आहे त्याच गोष्टी फक्त वेगळ्या अँगलनी बघा. हा पहिला पॉईंट. हे इथं काय कळतं याच्यातून, ही एक्झाम आहे, ठीक आहे. आता याचा आणि याचा काय संबंध आहे, आणि तुम्ही सर 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, काय एफर्ट्स लावताय, खूप मेहनत घेताय. लिटरली बरेच विद्यार्थी खूप प्रामाणिक आहेत, त्यांची काही चूक नाही आहे, पण त्यांना हेच लक्षात येत नाही की तुमच्या हातामध्ये जे टूल आहे, जे साधन आहे, तेच चुकीचं आहे. सो याच्यातून हे होईल का, म्हणजे समोर लॉक आहे, चावीच वेगळी त्याची, तुम्ही कितीही मेहनत घ्या, उघडणार आहे का लॉक, हे वर्कआउट होणार आहे का. सो एक्झॅक्टली एफर्ट्स प्लस रॉंग टूल्स किंवा एफर्ट्स प्लस रॉंग परसेप्शन किंवा रॉंग स्ट्रॅटेजी किंवा वीक स्ट्रॅटेजी किंवा व्हिजन क्लिअर नसणे, डिमांड ऑफ द एक्झाम न कळणे,
एफर्ट्स तर आहे, पण हे इथं सगळं चुकतं, रिझल्ट येईल का? सो नो रिझल्ट. आणि मग इथं हे 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 वर्कआउट होईल इथं, त्यासाठीच अर्थनीती पॅटर्न. बघा आता पुढं अजून लक्षात येईल तुमच्या. सेम हा एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. सॅच्युरेशन नावाची गोष्ट आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला जे एक्सपेक्ट आहे ती सवय लागली. सगळेजण तसंच करतात, सगळेजण तसे विचार करतात. डिस्कशन टेस्ट म्हणले की हेच आहे, पण इथं काहीतरी नवीन मिळेल. काय झालं आपलं, हे चेंज इज व्हेरी हार्ड बट इट इज अ नेसेसरी. बदलायचंच नाही आपल्याला. सॅच्युरेशन आलं आहे तरीही कम्फर्ट झोनमध्येच राहायचं आहे. त्याच गोष्टी डबल करायच्यात का? त्रास होत नाही ना. उगाच लायब्ररी जायचं वाचत बसायचं, लायब्ररी जायचं वाचत बसायचं. मी म्हणलं ना, रीडिंग बघणं एवढंच आहे. चेंज म्हणजे इथं तुम्हाला आता मी काय सांगेल, हे जे हे इथं सांगितलं ॲप्लिकेशन. म्हणजे आता इथं एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे ॲप्लिकेशन सोबत रिव्हिजन रीडिंग ही होतीये. म्हणजे फक्त तुम्ही काय करताय, इनटेक करताय, घेताय, याच्यावर प्रोसेसिंग होत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट, तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप होत नाही. सतत वाचणं, सतत ऐकणं. तुम्ही कधीतरी असा विचार केलाय का, पुस्तक वाचलंय आणि थोडं डोळे बंद केले आणि शांत बसलोय आणि त्याच्यावर विचार केलाय? किंवा एखादं लेक्चर ऐकलंय आणि शांत बसले, बंद केले आणि हे केलंय. सतत मोबाईल समोर आहे, लेक्चर आहे, कानात काहीतरी हेडफोन टाकलेला आहे, किंवा सतत समोर पुस्तक आहे. ह्या व्यतिरिक्त शांत बसलात, विचार केलात त्याच्यावर आणि काहीतरी प्रश्न सॉल्व्ह केलेत, ह्याचं प्रमाण किती आहे मला प्रामाणिकपणे सांगा. फार रेअर आहे ना. म्हणजे थॉट प्रोसेस, थिंकिंग नावाची काही गोष्ट आहे का नाही, प्रोसेसिंग. तुम्ही सगळं कलेक्ट करताय, त्याच्यावर प्रोसेस करा, प्रोडक्ट तयार होईल. विचाराची काय म्हणतो आपण डेप्थ आहे ना, ती वाढवा. तुम्हाला POQ वरून कळेल इथं. हा गॅप भरून काढायचा आपल्याला. हे झालं. या इकडं आता एवढं का सांगितलं, ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर बघा. आता आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, टेस्ट सिरीज म्हणलं 2 अँगलने टेस्ट सिरीज बघितली जाते. एक म्हणजे क्वेश्चन आणि दुसरं म्हणजे डिस्कशन. बरोबर. चुकीचा परसेप्शन टेस्ट सिरीज बद्दलचा तो आज दूर करतो तुमचा, आणि ह्याच्याशिवाय रिझल्ट येणार नाही. तुम्हाला पटो अथवा न पटो, क्वेश्चनमध्ये पण 2 अँगल आहेत, A और B. विद्यार्थ्यांना असं वाटतं अशी टेस्ट सिरीज असली पाहिजे, प्रश्न खूपच टफ, अवघड, न येणारे, इरिलेव्हंट, कधी वाचलंच नाही, आणि मग अशी टेस्ट सिरीज भारी वाटते की सर खूपच भारी टेस्ट सिरीज आहे, क्वालिटीचा पेपर आहे. क्वालिटीचा पेपर म्हणजे काय, की तुम्हाला काहीच न येणं किंवा न येऊ देणं असे प्रश्न टाकणं कुठलेही. तर बघा, शेवटी स्पर्धा परीक्षा आहे, लिमिटलेस डेटा आहे, काही कुठलंही आहे, अंडर द स्काय जेवढे येतं ना सगळं आपल्या परीक्षेला आहे, मग काही टाकू शकतो. तो एक पॉईंट. त्यामुळे हे जे आहे की डिफिकल्ट पेपर असणे म्हणजे पेपर चांगला असणे, क्वालिटी असणं, हा सगळ्यात चुकीचा गैरसमज आहे तुमचा, ते करा. बरं, इथं दुसरी कॅटेगरी, इथं पण पेपर डिफिकल्ट असतो, पण ह्याच्यात फरक काय माहिती का, इथं बऱ्यापैकी अननोन एरिया असतो, न वाचलेला असतो, आउट ऑफ सोर्स, आउट ऑफ बॉक्स प्रश्न जास्त असतात, की मग आपल्याला अवघडण भारी वाटतं क्वालिटी पेपरची. दुसरा, इथं एक असा आहे की ओळखीचा नोन एरिया किंवा वाचलेलं आहे, मी रीड केलेलं आहे, आपल्याच सोर्समधून आहे, मी ज्या पुस्तकातून वाचलंय त्यातून कव्हर होतंय, आणि असं असूनही प्रश्न चुकतात, ह्यालाही म्हणायचं डिफिकल्ट. तुम्ही आयोगाचा पेपर दिला असाल, 15 प्रश्नापैकी किती प्रश्न असे वाटतात की जे अननोन आहेत, येतच नाहीत. किती? 2, 3, मॅक्स 4, खूप झाले, एवढे नसतात, पण तरी 4 धरा. मग ह्याचा अर्थ उरलेला 10, 11 प्रश्न, 12 प्रश्नांचा एरिया ओळखीचा वाटतो, वाचलेला आहे, सोपा वाटतो, पण तरीही उत्तर येतात का, ह्याला म्हणायचं डिफिकल्टी लेवल, डेप्थ तशी असली पाहिजे. म्हणजे उगाच इरिलेव्हंट काहीतरी टाकायचं आणि प्रश्न न उद्यायचा असं नाही. ओळखीचा वाटणे येणं पण सॉल्व न होणे ही डिफिकल्टी लेवल आहे, आणि हा आपला अर्थनीतीचा पॅटर्न. तुम्हाला प्रश्न ओळखीचा वाटला का? हा, असं वाटतं की अरे हा माहिती आहे, ही कन्सेप्ट आहे, अच्छा येतं आहे, पण मग ऑप्शनमधून ह्याच्यामधून ते ट्रॅप अडकले तुम्ही तिथं, उत्तर चुकलं का, लक्षात आलं? मग ही आहे महत्त्वाची जी आपली लेवल आहे. हे झालं प्रश्नांबाबत, आणि मी दाखवलं असं मी म्हणतोय म्हणून नका फॉलो करू. आता आपण आयोगाकडे जाऊयात. सेकंड, डिस्कशन. डिस्कशनमध्ये
परत दोन अँगल असतात विद्यार्थ्यांचे. टेस्ट सिरीजचं डिस्कशन म्हणलं की इन्फॉर्मेशन सांगितली पाहिजे, डेटा सांगितला पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर केली पाहिजे, टॉपिक क्लिअर झाला पाहिजे, सगळा सब्जेक्ट क्लिअर झाला पाहिजे. येस ऑर नो? हे डिस्कशन विद्यार्थ्यांना अपेक्षित असतं, जे की सगळ्यात तुमच्यासाठी घातक आहे, आमच्यासाठी नाही. मला सांगा, आत्ता तुम्ही जे म्हणाल ते टॉपिक घेतो मी आणि एक्सप्लेन करतो, काहीच इश्यू नाही. मग आपण बॅचमध्ये काय केलं आणि जे बॅचमध्ये करतो ते टेस्ट सिरीजमध्ये करत असाल तर मग दोघात फरक काय? आणि मग जर दोघात फरक नसेल तर मग बॅचमध्ये पण फक्त लिसनिंग आणि अंडरस्टँडिंग, ऐकणं, व्हॉट अबाउट ॲप्लिकेशन, आणि प्रश्नांच्या स्वरूपात कधी काय चेक केलं आपण, आणि मग बॅचमध्ये पण तेच आणि टेस्टमध्ये पण तेच. मग तिथं पण अंडरस्टँडिंग कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, इथं पण अंडरस्टँडिंग कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. मग जे आयोगाचा ट्रॅप असतो, ॲप्रोच असतो, MCQ ॲप्रोच असतो, प्रश्नांकडे वेगळा बघण्याचा अँगल असतो, तो कुठे आहे? इथं इन्फॉर्मेशन, डेटा, कन्सेप्ट सांगणं हे तर आपण घेऊ, डोंट वरी, मला जेवढं शक्य मी तेवढं घेईल, पण दोघात बेसिक डिफरन्स लक्षात घ्या. मुलांची ही डिमांड आहे, ही मागच्या काही वर्षांपासून मी कंप्लीट बदलली आणि त्यांना माहिती आता अर्थनीतीला गेल्यानंतर काय भेटतं. इथं तुम्हाला काय अपेक्षित आहे बघा, हे सगळं तुम्ही करता का नाही? बरं, टेस्ट सिरीजला आला त्याचा अर्थ हे ऑलमोस्ट झालंय का नाही? बरं, हे आपण इथे घेणार आहेत का? तर घेणार ना. आपण आपल्या बेसिक लेवलला तिथे जिथं कन्सेप्ट क्लिअर असेल, तिथे जे काही फॅक्ट्स असतील, रिव्हिजनच्या अँगलने असेल, मला जेवढं शक्य मी तेवढं घेईल, पण मेन फोकस हा आहे का आपला? आता टेस्ट सिरीजच्या डिस्कशनचा फोकस महत्त्वाचा लिहून घ्या. इथं काय पाहिजे तुम्हाला, तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यातून तुम्हाला काय कळायला पाहिजे, डिमांड ऑफ द एक्झाम नेमकी काय असते, आणि तुमचा जो अभ्यास आहे तो एक्झाम ओरिएंटेड आहे का हे चेक झालं पाहिजे, किंवा क्वेश्चन पॅटर्न हा नेमका आयोगाचा कसा असतो, आणि मोस्ट इम्पॉर्टंट ज्याला एक्झाम ओरिएंटेड ॲप्रोच म्हणतो, हे ना, हे तुम्हाला इथं कळायला पाहिजे. तीच कन्सेप्ट आहे, तोच फॅक्ट आहे, पण फिरून कसा विचारला जातो हे तुम्हाला जर मी शिकवलं नाही, हे जर टेस्ट सिरीजमधून घेतलं नाही, तर मला सांगा, मी तुम्हाला सांगतो, चला बँकांचं राष्ट्रीयकरण फॉर एक्झाम्पल, हां, समजा एखादा प्रश्न आहे, कधी झाला? 1969. किती बँकांचं झालं? 14 बँकांचं झालं. किती ठेवी होती? 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी होती. झालं ना? तुम्हाला सर भारी की तुम्ही इन्फॉर्मेशन सांगायला, ही टेस्ट सिरीज पाहिजे मला. बरं, परत 1980चं राष्ट्रीयकरण, किती बँकांचं? 6 बँकांचं, ज्याची ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त होती. सर तुम्ही तर बँकांचं राष्ट्रीयकरण कव्हर केलं, खुश. आणि हे चुकीचं आहे. आता ही इन्फॉर्मेशन एखाद्या वेळेस सांगेल नसेल माहीत नाही, पण आता प्रॉब्लेम काय माहिती, बँकांचं राष्ट्रीयकरण जे झालंय तिथं तुम्हाला प्रेशरमध्ये, टेन्शनमध्ये काय करतं माहिती, म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण 1959ला झालं का 1969ला का 1979ला झालं? हे माझं सांगणं काम आहे. ह्याला म्हणायचं डिमांड ऑफ द एक्झाम ओरिएंटेड ॲप्रोच. आयोग कुठं फसवतो, कसा ट्रॅप आहे. इथं तुम्ही अजून एक पॉईंट टेस्ट सिरीजमधून घेणं अपेक्षित आहे, आयडेंटिफाय द ट्रॅप. हे लिहून घ्या, आयडेंटिफाय द ट्रॅप इन द क्वेश्चन. त्याच्यानंतर डिकोडिंग द क्वेश्चन, क्वेश्चन कसा समजून घ्यायचा, डिकोड करायचा. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट कीवर्ड्स, त्याच्यानंतर ऑप्शन्स. ह्याच्याबद्दल बरंच काही करायचं, सांगायचं तुम्हाला. ॲक्च्युली हे डिस्कशन असणं अपेक्षित आहे. आणि मग बाय प्रोडक्ट म्हणून थोडीफार इन्फॉर्मेशन, थोडेफार फॅक्ट, थोडेफार कन्सेप्ट. कळते काय चाललंय ते? हे कुठंच डिस्कस होत नाही. आणि काय होतं मग, तेच रिपीट करतो ना, तिथं तीच कन्सेप्ट, तीच फॅक्ट मी सांगून पुढे चाललो, पटापट सांगतो मी तुम्हाला. आता अजून एक सांगू का, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. तुम्हाला जर मी म्हणलं RBIची स्थापना कधीची आहे? 35ची आहे. बरं, कायदा कधीचा आहे? 34चा आहे. आणि राष्ट्रीयकरण कधीचं आहे? 1949. आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट कधीचा आहे? झालं. किती मोठा पॉज आहे हा, हे सांगायचं मला. म्हणजे मग आता मी काय सांगणार तुम्हाला, मी हे सगळे फॅक्ट्स सांगणार, पण याच्यासोबत महत्त्वाचं आहे आयोग कुठं ट्रॅप टाकू शकतो. आता कुठल्या 2 गोष्टीत कन्फ्यूज होऊ शकतं. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती RBI स्थापना 1935 आहे, काय कौतुक नाही मोठं तुम्ही सांगून. कायदा 34चा आहे, सगळं माहिती. राष्ट्रीयकरण कधीचं आहे? 49चं. इथंपर्यंत अख्खा महाराष्ट्र आहे. आता एक्झॅक्टली इथून पुढे आयोग सुरू होतं. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट किती जणांना माहिती? किती भयान शांतता आहे. बरं, कन्फ्युजन आहे का नाही, हे काम आहे अर्थनीती पॅटर्नचं.
अजून एक, आता तुम्हाला SBI ची स्थापना, राईट, RBI ची स्थापना 35, बरोबर सांगितले ना तुम्ही. मला सांगा RRB ची स्थापना 75, 76. अग्रणी बँकेची स्थापना, अग्रणी बँकेची स्थापना बघा. परत काय कळालं आता इथं, हेच तुम्हाला प्रोसेसिंग करून द्यायची आहे की जे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही तिथपर्यंतच आहेत. झाला का मग, ॲव्हरेज स्कोर आला का, अबोव्ह ॲव्हरेज जायचं आहे. ही प्रोसेसिंग आहे. डिमांड ऑफ द एक्झाम, क्वेश्चन पॅटर्न काय असतं, कन्फ्युजिंग कसं होतं. मग आपल्याला, आपण जिथं थांबतो तिथून आयोग सुरू होतं मी जे नेहमी म्हणतो ना, तर आपल्याला तिथं पुढे जायचं, एक पाऊल पुढे जायचं फक्त. बरं, फेरा ॲक्ट कधीचा आहे, का 72चा का 74चा? फेरा ॲक्ट कधी लागू झाला? बरं, आणि सेज धोरण 2004चं की 5चं? 5चं आहे. व्हेरी गुड. बघा आणि ऑनलाईनवाल्याने आवर्जून सर्च करायचं, मला कमेंट टाकायची, मला काहीच माहीत नाही. हेच आहे ना, म्हणून तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगून, कन्सेप्ट क्लिअर करून, फॅक्ट सांगून पुढे जाऊ का? काही प्रोसेसिंग करायची आपल्याला. MG नरेगा योजना एवढी जुनी आहे, एवढी महत्त्वाची आहे ना. रोजगार हमी योजना, बरोबर. ऑप्शन देतो तुम्हाला. आता ऑक्टोबर 2005 आहे की 4 आहे का 6 आहे, म्हणजे 2004, 5, 6 महिना ऑक्टोबर सांगितलं मी तुम्हाला, ते तर फिक्स आहे, ते सगळ्यांना माहिती. पण कन्फ्युजन 2004 का 5 का 6? 4, 5, 6 म्हणा आता, म्हणजे काहीतरी एखादं तरी लागतं. ते घ्या. मी म्हणलं ना तुम्हाला, टेस्ट सिरीजचा माझा मेन पर्पज असा आहे की तुम्हाला असं वाटतं सर तेच तर होतं ना, MG नरेगा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण प्रश्न कसा फ्रेम होतो, ट्रॅक कसा असतो, त्या एका तासाच्या प्रेशरमध्ये आपण कसं चुकतो, हे मला तुम्हाला सांगायचं. आता कळालं, ह्याच पॅटर्न जायचं आहे का नुसते फॅक्ट्स वाचून, कन्सेप्ट क्लिअर करून, इन्फॉर्मेशन सांगू? मग बॅचमध्ये काय केलं आपण? हा फरक आहे, आणि म्हणून ही टेस्ट सिरीज आहे, आणि म्हणून ब्रेन स्टॉर्मिंग आहे. होते का वादळ निर्माण होते का डोक्यात? आणि ह्याच गोष्टी आयोग तुम्हाला करतं लिटरली. आय विल प्रूव्ह यू विथ PYQ. आत्ता जे सगळं सांगतोय ना ते लक्षात घ्या. आणि म्हणून मग डिस्कशनचा मेन फोकस हा असला पाहिजे का? आजपर्यंत तेच पाहिजे, तुम्ही तेच केलं. हे बाजूला ठेवा जरा, हे सेकंडरी ठेवा, आणि मेन फोकस काय करायचं आहे, हे सगळं जे आत्ता मी तुम्हाला सांगतोय ते. आणि सेम प्रश्न पण हे आपले हे अशा पद्धतीने असतील की वाचलेले आहेत, ओळखीचे सगळे, पण सॉल्व्ह होणार नाहीत. ते एक झालं. ठीक आहे, कळालं आता, डायरेक्शन कळाली. आणि तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मला जॉईन झालात, थोडंसाठी समाधान वाटतं की ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत इतर ठिकाणी कुठं, ते इथं आहे. टेस्ट सिरीज एवढ्या सिरियसली बारकाईने घेतलेलं आहे. पुढं आता सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हे मेन्शन करा बरं का, हे आवर्जून, हे म्हणजे दुसरं काही लिहू नका. तुम्हाला काय सवय लागली माहिती आहे, एक सांगू का आता, तुम्ही काय लिहून घेता, समजा एखादा प्रश्न आहे ज्याच्यावर आला, त्याची भरमसाठ इन्फॉर्मेशन सर लिहून द्या. आणि मग पुस्तकात आहे का नाही, इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक जे आहे आपलं इकॉनॉमिक्सचं, तेच जर मी इथे लिहून देऊ का त्याच्या खाली इन्फॉर्मेशन, मग ह्याला डिस्कशन म्हणायचं का? हे पॉईंट लिहून घ्या, ते डिस्कशन नाही. जे पुस्तकात येते ते मी सांगणं अपेक्षित नाही आहे. बरं, पुढं आता इथं ते एक पॉईंट घ्या. हे जे सगळं करायचं आहे मला, तुमची एक्झाम कुठली आहे? कंबाईन प्रिलिम, गट ब आणि गट क. तर काय काय लागतात सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट. नंबर 1 लिहा, सिलेबस. कंबाईन प्रीसाठी काय लागतं? सिलेबस, जे की सगळ्यांना माहिती आहे. बरं, नेक्स्ट काय लागतं? PYQ बघितले म्हणा सर, ठीक आहे. आणि कुठलं बुक आहे तर घेतलं आम्ही, बुक घेतलं, सोर्स बघितला, सगळं खरं आहे. इतकं थांबतो आता. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रीड पण करताय, अभ्यास पण करताय. बघा आता काय केलं इथं, रीडिंग केली, इवन रिव्हिजन केलं. एवढं सगळं करून मार्क येत नाहीत. तर मग आता एक फॅक्टर काय मिसिंग वाटलं मला, बरेच विद्यार्थी आहेत की फक्त रीड करतायत, सब्जेक्ट वाचतायत, खूप वाचतायत. मग कुठं कमी पडले? अंडरस्टँडिंगला कमी पडले. सब्जेक्ट कळालाच नाही, कन्सेप्ट कळालीच नाही. वाचण्यात आणि समजून घेण्यात फरक आहे का नाही?
मग ही झाली पहिली स्टेज, ही झाली दुसरी स्टेज. कुठे कमी पडले तुम्ही? अंडरस्टँडिंगला. सर नीट कळालीच नाही कन्सेप्ट म्हणून मला प्रश्न सॉल्व्ह नाही झाला. मग काही जण रिव्हिजन पण करतायत, रिडिंग पण करतात, अंडरस्टँड पण करतायत सब्जेक्ट. आता तिसरी स्टेज येते, त्यांना काय जमत नाही? कन्सेप्टचं ॲप्लिकेशन जमत नाही. फॉर एक्झाम्पल CRR म्हणजे काय माहिती आहे सर? व्यापारी बँकांनी काही स्वतःकडे असलेल्या एकूण ठेवीपैकी काही रक्कम कुठे ठेवायची? RBI ठेवायची. ह्याला म्हणायचं CRR. बरं, आता ही झाली अंडरस्टँडिंग. मंदीची परिस्थिती असताना CRR वाढवलं पाहिजे का कमी केला पाहिजे? झालं. आता वाढव म्हणताय, कमी म्हणताय, कन्फ्युजन झालं. दिस इज कॉल्ड ॲज ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. काय फायदा? म्हणजे आता तुम्हाला काय कळालं? सर मला हे माहिती होतं, मी वाचलं होतं, मला समजली सुद्धा होती कन्सेप्ट, काय जमलं नाही? ॲप्लिकेशन जमलं नाही. हे टेस्ट सिरीजमधून कळणार आहे तुम्हाला आणि डिस्कशनमधून कळणार आहे. मी तर परत अख्खा CRR, अख्खा RBI टॉपिक घेऊ का? घेतो ना. मग फायदा काय? तुम्ही कुठं कमी पडताय ते इथं फाइंड आउट झालं पाहिजे ना. मग कुठला फॅक्टर कमी पडलाय? ॲप्लिकेशन. केलं वर्कआउट सर, बरं झालं. या टेस्टमुळे हे कळालं मला, डिस्कशनमुळे, की आम्ही कुठं कमी पडतोय. बरं, सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य कन्सेप्ट माहिती आहे? तुलनात्मक पद्धतीने मोजले त्याला काय म्हणायचं? आणि किमान मिनिमम निकष ठेवून मोजलेलं निरपेक्ष. ही काय झाली? अंडरस्टँडिंग. तुम्ही वाचलंय आणि समजून पण घेतलंय. आता सांगा, जनरली विचार करायला गेलं तर अविकसित देश किंवा विकसनशील देश त्यांच्यासाठी दारिद्र्य मोजताना कुठला निकष विचारात घेतला जातो? सापेक्ष की निरपेक्ष? ह्याला म्हणायचं ॲप्लिकेशन. जमलं? बरं, तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च जास्त. ही झाली अंडरस्टँडिंग. मग मला सांगा, मंदीच्या परिस्थितीमध्ये तुटीचा अर्थसंकल्प उपयुक्त ठरतो? पण मोठा पॉज आहे ना, विचार करताय ना तुम्ही. म्हणजेच कुठे कमी पडले? ॲप्लिकेशन. ह्याच गोष्टी बाहेर काढायच्या. बरं, आता एवढं झालं तुम्हाला सर, यस जमलं. आता थांबा, पुढची स्टेज घ्या आयोगाची. फार बारकाईनं काम केलेलं आहे. ही आहे पुढची स्टेज, म्हणजे इंटरलिंकिंग. इंटरलिंकिंगमध्ये पण भयानक प्रकार आहे, जे अजून बऱ्याच जणांना माहीत नाही. ह्याच्यात 2 प्रकार आहेत. एकाच टॉपिकच्या 2 किंवा 3 कन्सेप्ट आयोग एकत्र करतं, त्यांची लिंक लावतं. किंवा एकाच टॉपिकचे 2 किंवा 3 फॅक्ट मिक्स करतं. एकाच टॉपिकच्या कन्सेप्ट आणि फॅक्ट्समध्ये मिक्सिंग, एकच टॉपिक आणि या टॉपिक संदर्भातील 2-3 कन्सेप्ट एकत्र करून विचारणे, इंटरलिंक करणे, को रिलेशन करणे. फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक, एकच टॉपिक आहे. आता काय करणार? GDP म्हणजे काय हे माहिती आहे, GNP म्हणजे माहिती आहे. आयोग काय करणार? आता डिफरन्स बिटवीन GDP आणि GNP एक्झॅक्टली माहिती पाहिजे तुम्हाला. कळतंय का? बरं, आता रिसेंट प्रश्न तुमचा, मला सांगा, GDP कळाला, GNP कळाला, मग GDP पेक्षा NDP ची व्हॅल्यू जास्त असते का कमी असते? GDP ची व्हॅल्यू जास्त असते की GNP ची व्हॅल्यू जास्त असते? GNP ची व्हॅल्यू जास्त असते का NNP ची व्हॅल्यू जास्त असते? किती भयानक प्रकार आहे सगळा. काय म्हणावं सर, हे काय? इंटरलिंकिंग. म्हणजेच एकाच टॉपिकच्या 2-2, 3-3 कन्सेप्ट अशा मिक्स करतं की तुम्हाला त्या दोघातला बेसिक डिफरन्स माहिती पाहिजे. विचार करा, हे एक झालं. सेम सापेक्ष निरपेक्ष, सेम अर्थसंकल्पाचे समतोल अर्थसंकल्प काय, तुटीचा काय, शिल्कीचा काय, झिरो बजेट काय, अजून काय, म्हणजे बजेटचेच प्रकार तुम्हाला हे केलं जातं. बरं, तुटीच्या संकल्पना एकाच टॉपिकचे कन्सेप्ट वेगवेगळ्या. मला सांगा, प्राथमिक तूट, प्रभावी महसुली तूट नाव ऐकले? महसुली तूट, राजकोषीय तूट, सगळे नाव ऐकलेत ना? बरं, अनुदान ही रक्कम आपण विचारात घेतो, वजा करतो. कशातून वजा करतो? बरं, आणि व्याज मायनस करतो, ती कुठली कन्सेप्ट? राजकोषीय तूट. वा, झालं कन्फ्युजन? म्हणजे तुम्हाला सगळ्या तुटी माहिती आहेत, पण मग मिक्स केलं तर का नाही येत? आयोगाचा प्रश्न दाखवतो तुम्हाला. वर एक विधान केले आणि खाली 3-4 ऑप्शन दिल्यात, राजकोषीय तूट, महसुली तूट, प्रभावी महसुली तूट. आता म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सगळ्यांच्या कन्सेप्ट माहिती पाहिजे. हे कधी कळणार? 1-1.5 वर्ष गेल्यानंतर. हे झालं एकाच टॉपिकचं. आता अजून पुढचा प्रकार आहे आयोगाचा, डिफरंट टॉपिक. असे काही प्रश्न दाखवतो तुम्हाला. एकाच प्रश्नात किती टॉपिक आहेत? 2 किंवा 3 टॉपिक एकाच प्रश्नात टाकलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, देशातील दारिद्र्य. आता दारिद्र्य टॉपिक पूर्ण केला म्हणा सर. शाश्वत विकास कन्सेप्ट माहिती आहे आम्हाला, पण बघा आता प्रश्न, देशातील दारिद्र्याचं प्रमाण वाढलं की पर्यावरणाचा ऱ्हास कमी होतो किंवा पर्यावरणाचा ऱ्हास वाढतो. काय आहे?
दारिद्र्याचा आणि पर्यावरणाचा संबंध लावला आहे. इंटरलिंकिंग ऑफ 2 टॉपिक्स. परत महागाईचं प्रमाण वाढलं, देशात वस्तूंच्या किमती वाढल्या की दारिद्र्याचं प्रमाण वाढतं का कमी होतं. म्हणून सर महागाई टॉपिक चांगला झाला होता माझा, दारिद्र्य टॉपिक चांगला झाला होता, कन्सेप्ट क्लिअर आहेत. मग हे इंटरलिंकिंग आणि कुठं ऑन दी स्पॉट पेपरमध्ये. अरे अजून लांब कशाला, तुम्हाला तुटीचा परिणाम, तुटीचा अर्थभरणाचा परिणाम सांगा. तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय आधी हे माहिती पाहिजे. आणि तुटीच्या अर्थभरणामुळे देशात रोजगार निर्मितीला चालना मिळते. सार्वजनिक वित्त टॉपिक आणि कुठला बेरोजगारी टॉपिक एकत्र घेतला आहे मी. हे आयोगाचे प्रश्न आहेत, माझे नाहीत, विचार करा. आणि मग हे इंटरलिंकिंग हा प्रकारच माहीत नाही. आता तुम्ही या डिस्कशन म्हणून काय कळालं आज, जे अभ्यास केला आहे इकॉनॉमिक्सचा तो आयोगाला अनुसरून नव्हता, फक्त वाचायचं हा एक अँगल होता. जास्तीत जास्त काही जण काय करत होते, अंडरस्टँडिंगपर्यंत गेले होते. मला नाही वाटत की ह्याच्या खाली कोणी गेलं असं. आणि तिसरा प्रकार काय होता, हा तर सगळाच नवीन असेल तुमच्यासाठी. तर क्लिअर घ्या लिहून ये. झालं. आता जास्त इन्फॉर्मेशन न देता भरपूर दिली, खूप डोस दिला म्हणा सर. तुम्ही जे म्हणता ते खरंच आहे का सगळं सिद्ध करून दाखवतो. आता या इकडं आणि ह्याच्या अगोदर इकडं. आता एवढं करून पण अजून काय काय अँगल आहेत मी आता POQ होऊन डिस्कस करेल. एवढं सगळं केल्यानंतर पण तुम्ही मला सर आता झालं का सगळं, मी एवढं सगळं करतो, मार्क येणार का मला, नाही येत. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मला काय करायच्या माहिती का, तुम्ही जे उत्तर देताय ते स्पीडनं दिलं पाहिजे. म्हणजे कंबाईनच्या टेस्ट सिरीजचा मागं उद्देश हा माझा, कंटेंट कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ही तर लागते, पण ॲक्युरसी विथ स्पीड हा एक पॉईंट मेन्शन करा कुठंतरी. म्हणजे तुम्ही परफेक्शन आणाल ना ह्या सगळ्या गोष्टीवरून, आणि ॲक्युरसी ही तुमची चांगली येईल, पण ती नुसती ॲक्युरसी असून चालत नाही, कन्सेप्ट क्लिअर असून चालत नाही. तर विथ स्पीड म्हणजे जे काय कराल ते पटकन विचार करता आला पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. ॲक्युरसी विथ स्पीड. म्हणजे सिलेबस बघितला, POQ बघितले, त्याच्यानुसार हे सगळं बाहेर काढलं म्हणावं सर, अशा पद्धतीने मी अभ्यास केला तरीही अर्थ नाही. आता तुम्हाला अजून एक सवय काय लावायची, जे काही समोर येईल ते पटकन प्रोसेस झालं पाहिजे. क्लिअर. या इकडे चला पहिला प्रश्न. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आयोगात किती प्रश्न असतात रे, 15 पैकी तुम्हाला मी दाखवून देतो. इझी प्लस मीडियम ही कॅटेगरी आणि हार्ड कॅटेगरी, ह्याला आउट ऑफ बॉक्स म्हणून, ह्याचा आकडा 12च्या आसपास असतो आणि ह्याचा आकडा 1, 2, 3च्या आसपास असतो. आपला एक फोकस अजून चुकतो. मी नेहमी सांगतो लो हँगिंग फ्रुट्स थेरी तुम्हाला मार्क देणार, 100% देणार. लो हँगिंग फ्रुट्स थेरी म्हणजे आपलं काय माहिती का, हे जे असे अवघड आहेत ना, थॉमस पिकेटी किंवा कुबेराचं अर्थशास्त्र किंवा हे असं माहिती ना तुम्हाला, हे वाचण्यात आलं ना, हे असं जे भयानक सगळं ह्याच्या मागे लागतो आपण आणि चूक करून घेतो. आणि आपल्याला जर विचारलं RRBची स्थापना कधी आहे सांगे, असं होतं की 72 की 73 की 69. अग्रणी बँकेची स्थापना कधी आहे, ती 72 का ही 69. काय कुठली समिती विचारली सांगता येत नाही. आणि निघालो आपण इथं थॉमस पिकेटी करायला किंवा अजून कुठले अर्थतज्ञ करायला, सिद्धांत करायला. येऊ द्या ना, तो सोर्स बघा टॅकल न होण्यासारखा आहे. सगळेच प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेले नाहीत, काही प्रश्न सोडून द्यायचे. हे ज्याला जमलं तो जिंकला. हे वाक्य लिहून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं डूज अँड डोंट्स, काय करायचं याच्यासोबत काय नाही करायचं, ही टेस्ट सिरीज शिकवणार तुम्हाला. सगळेच्या सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे, त्याच्या मागे लागायचं नाही. काय होतं, एखादा सोर्स, एखादा प्रश्न असा येतो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ YCME मधून येतो. मग आपण काय करतो, सर हे बघा टेलिग्रामला ते फिरतं बघा सोर्स, ह्याच्यातून प्रश्न आला, जा मग त्याच्या मागे. एवढा असे मोठे मोठे ठोकळे आहेत, वाचणार का तुम्ही? आणि काय PhD करायची का इकॉनॉमिक्समध्ये? बरं कर, पण कधी, जेव्हा आधी काय झालं पाहिजे तुमचं, हा एरिया, ह्याच्यावरचा एक सुद्धा प्रश्न चुकता कामा नये. आणि मग तू इकडे जा, मग व्हॅल्युएशन कर, मग अर्थतज्ञ वाच. इकडे दाखवून देतो आता हा प्रश्न. काय वाचा पटकन.
आता तुम्ही सर याचं उत्तर काय, इन्फॉर्मेशन ते सांगत नाहीये मी तुम्हाला डिमांड ऑफ द एक्झाम आज समजून सांगतोय. आणि आज असा अप्रोच देतोय की अभ्यास कसा करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला आउटपुट मिळेल आणि आपली इकॉनॉमिक्सची ही टेस्ट सिरीज टॅकल होईल जी आयोगाच्या दर्जाची आहे. वाचा. आणि एक 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 प्रश्नाचा तुम्हाला मी डिकोड करून देतो. काय या प्रश्नामध्ये जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स तुम्हाला सांगतोय मी. खालीपैकी कोणते मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही. साधा सिंपल प्रश्न आरबीआयच्या मौद्रिक धोरणाचा आहे. आरबीआयचं मौद्रिक धोरण आहे, पतनियंत्रणाचं धोरण म्हणतो आपण त्याला, मॉनिटरी पॉलिसी. त्याचे साधन आहेत, कुठले साधन आहेत, संख्यात्मक आणि गुणात्मक. एवढं माहिती पाहिजे ना. ऍक्च्युली ही कन्सेप्ट नाही, हे फॅक्ट्स म्हणून याला आपण. तुम्हाला संख्यात्मक साधनं कुठली आणि गुणात्मक साधनं ही पाठ पाहिजे का नाही. बरं, ती पाठ आहेत. तरी सुद्धा इथं बघा, आता हा प्रश्न किती जुना आहे. एवढा साधा सिंपल प्रश्न जर येत असेल आणि हे आपल्याला चुकत असेल तर किती जणांना संख्यात्मक गुणात्मक साधनं पाठ आहेत. ह्याच्याकडे बघून नका सांगू मला, सांगा. हां SLR CRR हे संख्यात्मक, बरोबर. आणि मग बँक रेट, रेपो रेट हे ते पण संख्यात्मक. व्हेरी गुड. हां ते बरं. हां आणि मग गुणात्मक मध्ये हां अजून. आता गुणात्मक म्हणले की आवाज शांत झाला, म्हणजे अर्धवट माहिती ना. हेच मला सांगायचं, लक्षात घ्या. तुम्ही थांबले कुठं, संख्यात्मकला, जे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. पटापट सांगते CRR, SLR, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ओपन मार्केट ऑपरेशन वगैरे सगळं. अरे पण मग आता गुणात्मककडे जा ना तू. पोस्ट मिळवायची का नाही. टार्गेट तुमचं 2000 आत्ता 25 आहे, 26ची पण येणारी आहे का 2030 आहे. ह्या टेस्टच्या डिस्कशनमध्ये मला काय सांगायचं आहे, जे सगळ्यांना माहिती ते आपल्याला परफेक्ट पाहिजे. एक पाऊल पुढे जाऊन गुणात्मक किती जणांना सांगता आले, फक्त एकाला. ते पण एकच जण सांगितलं, एकच आहे का गुणात्मक. अजून बाकीचे कमतरता कळतीये का, ही लिहून काढायची. हे इथं बरं. त्यात पण आयोगाची विचारायची पद्धत बघा. सरळ सरळ म्हणले का सांगा संख्यात्मक, सांगा गुणात्मक. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. एकही मार्क असा सहज ना, हे घे भाऊ तू मार्क. काय म्हणले बघा, खालीपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन. तिथं नाही कळत, प्रेशरमध्ये स्पीडमध्ये लक्षात येत नाही. तुम्ही शब्द काय पकडता, गुणात्मक. अरे इथं गुणात्मक कोणतं नाही असं म्हणलंय. ह्याचा अर्थ कुठलं विचारलंय, संख्यात्मक विचारलंय. हे सुद्धा डिकोड करून घ्यायचंय. म्हणून मग डिकोडिंग द क्वेश्चन. आधी हे समजून घ्या की त्याला काय म्हणायचंय, संख्यात्मक की गुणात्मक. भले ही अ ब क दिलं नाही, ते दिलं असतं तर तुम्ही चुकले असते. हे कसलं साधन आहे, संख्यात्मक. आणि प्रश्नात काय विचारलंय, गुणात्मक नाही. म्हणजे कुठलं विचारलंय, हे असं आहे. म्हणून सर काय असलं कळालं. हा योगाचा पॅटर्न. असाच प्रश्न फिरून आला पाहिजे. बरं, आउट ऑफ सोर्स होता का, खूपच कुठल्या तरी मी पृथ्वीच्या बाहेरून चंद्रावरून प्रश्न काढला का, डेटा इन्फॉर्मेशन. पण विचारण्याची पद्धत बघा आणि हे समजून घ्या. आता मग ह्याच्यावरून काय उद्देश काय माझा, हे का दाखवायचं. तुम्ही आता इथून पुढे आजच्या नंतर जर रिडिंगला, रिव्हिजनला डेटा घेतला, टॉपिक घेतला, तुम्ही काय बघणार आता, संख्यात्मक गुणात्मक तर बघायचं. पण परीक्षेत आयोग काय म्हणतं, खालीपैकी कुठलं साधन संख्यात्मक नाही, म्हणजे काय निवडायचं, गुणात्मक. खालीपैकी कुठलं गुणात्मक साधन नाही, म्हणजे काय निवडायचं. हे पण ट्रॅप आहे आयोगाचा, हे आयडेंटिफाय करा. नेक्स्ट, हा सगळ्यात वादग्रस्त प्रश्न. काय झालं याच्यामध्ये, मुळात इथं हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे, क्लिअर कट. पण आयोगाने तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे कधी कधी आयोग तिथं ऐकत नाही, पण आपण ह्याचा अर्थ त्याच्या मागे लागायचा का. मग जा कोर्टात, कोर्ट कचेरा, मग सोडा अभ्यासाने. ते एक असणारच आहे. केंद्र पुरस्कृत योजना आणि केंद्राची योजना, म्हणजे सेंटर स्पॉन्सर आणि सेंटर सेक्टर स्कीम, क्लिअर कट आहे. आपण ते विथ प्रूफ टाकलेलं टेलिग्रामला, अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला बघा. त्यावेळेला तुम्हाला सर्च केल्यावर हे मिळून जाईल तुम्हाला. पण हे पण आहे असं की आपण ज्यावेळेला वेळ देतो एखाद्या प्रश्नाला, हे करतो ना, आयोग चुकीचं उत्तर देतं. मग त्याच्यामुळे इथं चुकायचं का, तुम्हाला सर आयोगाने हे उत्तर हेच दिलंय, पण हे काही फॅक्ट्स आहेत ना, मी सांगतो ते तसेच आहेत, गव्हर्नमेंटचे सोर्स सांगतात. त्यामुळं आयोगाच्या चुका हे आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आयोगाला ब्लेम करण्यासाठी आहे का, आयोगाला दोष देण्यासाठी आहे का, आपण स्टुडंट म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. सेम प्रश्न आयोगाने रिपीट केला तर असं पण काय सांगतो तुम्हाला, आयोगाने सेम प्रश्न विचारलेले ॲज इट इज. आधीच्या प्रश्नांना परीक्षेमध्ये वेगळं उत्तर दिलं, नंतर उत्तर बदललंय. तुम्ही असं धरून चालणार का. त्यामुळे अपडेट करा. तुम्हाला पॉलिटीमध्ये हे येणार आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन काय कन्सेप्ट आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन काय कन्सेप्ट आहे. एक्झॅक्टली सेम हिअर, ती इथं लागू करायचा.
नेक्स्ट, पटकन वाचा. इम्पॉर्टंट कीवर्ड्सवर किती खेळ ठरतो. प्रश्न कशा संबंधित आहे? महागाई ह्या टॉपिकबद्दल. महागाईमध्ये सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर, सीपीआय फॉर रुरल लेबर, सीपीआय फॉर ॲग्रिकल्चर लेबर, हे सीपीआयचे वेगवेगळे हे काढण्याचे निर्देशांक आहेत. ह्याच्यातला कुठला विचारलाय? औद्योगिक कामगारांसाठीचा. म्हणल्यानंतर वाक्य बघा, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, त्याचे कार्यक्षेत्र कोणते असो. एक शब्द डायरेक्ट वाक्य बदलतो. नेक्स्ट, केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी केवळ. नेक्स्ट, हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधीही बदलत नाही. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्याची मदत करतो, जे जनरल आहे. काय चाललंय हे खेळ? म्हणजे आपण मराठी ग्रामर खेळतोय का? शब्द केवळ हे, पण हे सुद्धा GS मध्ये इकॉनॉमिक्समध्ये आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी कशा टर्निंग पॉईंट ठरतात हे माहीतच नाही. अभ्यास करताना आपण किती सुपरफिशियल अभ्यास करतो. तुम्हाला ह्या डिस्कशन नंतर जाणवेल. मी तर अजून क्वेश्चनचं डिस्कशन घेतलंच नाही. आपण आयोगाचं डिस्कशन करतोय त्यावेळेला जाणवेल की खरंच किती अभ्यास वरवरचा होता आपला. आणि आयोग बरं ह्याच्यात हे आउट ऑफ सोर्स आहे का? वाचण्यातला आहे का नाही? पण डेप्थ कळती का? बरं हे प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेचे आहेत का? कुठले? कमवायला पण डेप्थ अवेलेबल गरजेची आहे का उगाच नाही सर मी नाही हे करतो मग त्यामुळे मला एवढं गरजेचं नाही आहे. आता तर कॉम्पिटिशन एवढं वाढलं लागलं आहे, राज्यसेवेची मुलं पण खाली येत आहेत आणि मग तुम्ही कुठे आहेत ते बघा. ह्या याच्यावरून क्लिअर कट. बरं ह्याचा अर्थ असा लॉजिक लावायचं नाही बरं का. हे सगळ्यात मोठी चूक करता तुम्ही. सर्व केवळ असं असलं म्हणजे वाक्य चुकीचंच ठरतं. हे ना हे लॉजिक आणि ट्रिक्स ह्याच्यासाठी मी सांगत नाही आहे. मला हे सांगायचं आहे सर्व कामांना लागू होतं का हे? फक्त कुठल्या? औद्योगिक. त्यामुळे वाक्य चुकीचं आहे. हे केवळ किमान वेतनसाठी नाही आहे, इतर पण त्याचे बरेच उद्देश आहेत, त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. आणि इथं हे जे ना हे कधीही बदलत नाही असं काही आहे का? अपडेट करतो ना आपण कालावधीनुसार त्या गुड्स अँड सर्व्हिसेसची बास्केट आणि त्याच्यानुसार किंमत निर्देशांक काढतो, हा त्याचा अर्थ आहे. आणि अजून असे काही प्रश्न दाखवले तुम्हाला की जिथं केवळ शब्द आहे की जिथं सर्व शब्द आहे ती बरोबरपणे वाक्य आहेत. मग माझा उद्देश काय सांगण्याचा? तुम्ही कन्सेप्टला धरून राहा. तुम्हाला इंडस्ट्रियल वर्करचा सीपीआय प्रॉपर माहिती असला पाहिजे हे मला सांगायचं तुम्हाला. कीवर्डवरून तुम्ही चुकी बरोबर ठरवणार का? त्याच्यावरून तुम्ही ठरवणार की कन्सेप्ट कुठली आहे काय नाही ते. गॉट इट? पण शब्दाचा रचना कळाली का? खेळ कळाले का आयोगाचे? हेच प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला टॅकल करायचे तिथं आयोगामध्ये. नेक्स्ट घ्या आता हा प्रश्न कन्सेप्टचा प्युअर काय सांगणार याच्याबद्दल? वाचा. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा म्हणजे जीडीपी का जीएनपी? स्थूल ग्रॉस नॅशनल जीएनपी आहे आणि निव्वळ राष्ट्रीय म्हणजे एनएनपी. उत्पादन हा नेहमीच कमी असतो. चुकीचं का बरोबर आहे? हां ट्रिक्स लॉजिकवाले या इकडं. सर्व केवळ कधीही या शब्दामुळे वाक्य चुकीचंच असतं असा जो गैरसमज आहे ना, म्हणून आपल्याकडे लॉजिक ट्रिक्सवर काम केलं जात नाही. आपल्याकडे बेसवर काम केलं जातं, कन्सेप्टवर फॅक्ट्सवर काम केलं जातं. कुठलेही लॉजिक विजिक आयोग हाणून पाडतं बरं का. मग आता इथं शब्द नेहमीच आहे सर चुकून टाका वाक्य बरोबर आहे, चुकीचं नाही. म्हणून मी काय म्हणलं की हा शब्द आला म्हणजे वाक्य चुकीचं आहे. हे जर आलात ना मग नको भाऊ तू नाही पास होत तू. आणि हे असा तकला तो अधिकारी काही कामाचा नाही की जे लॉजिकवर अशा ह्याच्यावर खेळतो. काही जणांनी तर अभ्यास सोडून ह्याच्यावर जास्त PhD केलेली आहे की आयोगाचे असे प्रश्न आहेत ना हे चूक असतात, हे बरोबर असतात. किंवा काही वेळानंतर असं लोकांनी लॉजिक तयार केलं विद्यार्थ्यांनी की 4 स्टेटमेंट असले आणि अ ब क ब क असेल तर चौथा ऑप्शन वरील सर्व बरोबर असतात. कोणी सांगितलं? हे सुद्धा मी प्रूव्ह करून दाखवतो की आयोगाने हे सुद्धा लॉजिक चुकीचं ठरवलेलं आहे, विशेषतः राज्यसेवा पेपरला मेन्सला. ह्याच्यातून इथं तुम्हाला कीवर्डचा काय तो पार्ट कळाला. दुसरा महत्त्वाचा पार्ट राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकमध्ये जीएनपी कन्सेप्ट माहिती आहे, एनएनपी कन्सेप्ट माहिती आहे, पण इथं काय केलेलं आहे? एकत्रीकरण केलेलं आहे. इंटरलिंकिंग को रिलेशन हा पॅटर्न आहे. आपल्या वाचण्यात होता किंवा आपण वाचत होतो पण असा विचार करत होतो का? आता तुम्ही अभ्यास करताना काय करणार? जीडीपी जीएनपी, एनडीपी एनएनपी आणि ह्या सगळ्यांमध्ये नेमका डिफरन्स काय इथंच करणार, आयोगात नको. कारण आयोग विचारतं
आता हे GDP, ह्याची GNPची व्हॅल्यू 100 रुपये असेल, बरोबर. GNP किती? बरं, NNPचा फॉर्म्युला काय? NNP इज इक्वल टू GNP मायनस घसारा डेप्रिसिएशन. हा साधा बेसिक फॉर्म्युला आहे ना. मग मला सांगा GNP किती आहे? 100, घसारा समजा 20 रुपये फॉर एक्झाम्पल. उत्तर किती मिळालं? हे काय मिळालं? म्हणजे GNP आणि NNP म्हणजे हे वाक्य काय? स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. स्टेटमेंट इज करेक्ट. का बरं असं? कारण तुम्ही ज्या वेळेला नेट निव्वळ हा शब्द टाकता त्यावेळेला घसारा येतोच, आणि क्रॉसमधून घसारा 1 रुपया जरी मायनस केला तरी व्हॅल्यू कमी येणार ना रे. 100 रुपयातून 1 रुपया मायनस केला किती आलं? 99. आणि ते तसं असतंच डेफिनेटली नेहमीच. सो स्टेटमेंट इज करेक्ट. कन्सेप्च्युअल क्लिअरिटीचा बेस किती स्ट्रॉंग लागतो विचार करा. आणि हे प्रश्न तुमचे कंबाईनचे आहेत. आणि इथंच खरी लढाई आहे. रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर कुठला माहिती का? ते नका सांगू मला सर SBIची स्थापना 55ला, मी सांगतो RBIची स्थापना 1935ला आहे. हे रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर आहे का? हे तुम्हाला बाय डिफॉल्ट यायला पाहिजे. हे येत नसेल तर मग तुम्ही पास होणारच नाहीत, हे तर कन्फर्म आहे. ते प्रश्न बरोबर यायला पाहिजे. आणि कुठले यायला पाहिजे? हे प्रश्न बरोबर आणले की तुम्ही हजारोची लीड ब्रेक करता, मी असं नेहमी म्हणतो. कारण का? हे सहजासहजी कोणाला जमणार आहे का? ज्यांनी नीट अभ्यास केला इकॉनॉमिक्सचा त्याला जमणार आहे, आणि मग तोच पुढे जाणार आहे. आणि एक क्वेश्चन 1 मार्क पॉईंटनी रिझल्ट जातो ना, पॉईंटनी. तुम्ही किती मार्क मिळवले तिथं? 1. फार पुढे गेले तुम्ही. आता नाही कळणार तुम्हाला. 1 मार्काने पॉईंटनी रिझल्ट जाऊ द्या ना. ज्यांचा गेला आहे त्यांना कळत असेल माझ्या भावना काय आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. फार तळतळ होते की सर अर्ध्या मार्काने गेला, 1 मार्काने गेला सर, आणि हा प्रश्न बरोबर आला असता तर पण येत होता मला सर. कन्सेप्ट आहे पण तेवढी डेप्थ नव्हती. आयुष्यपणाला लागतं रे. ही जी तळमळ आहे नाही, हे उगं नाही एवढं सांगत आहे, एवढं मायक्रो लेवल अनालिसिस करून. शेवटची परीक्षा येणारी तुमचे कट ऑफच्या 5 ते 6 मार्क पुढे असले पाहिजेत, मी गॅरंटी देतो. पण नियम अटी लागू, ओच गॅरंटी नाही. मी जे सांगतो ते फॉलो करा, मेहनत घ्या, एवढ्या लेवलला डिटेलमध्ये जा. हे आयोगाची डिमांड आहे, ही माझी नाही. हे आयोग सांगते एवढ्या लेवलला पाहिजे मला. सेम खाली पण इकडं आता तसंच आहे. नेक्स्ट म्हणजे कन्सेप्टचा प्रश्न झाला. आता फॅक्टचा. ज्याला असं वाटतं सर समित्या झाल्या माझ्या, कुठली समिती आहे? ये इकडं. बरं, त्याला माहिती सर हे नाही आहे, हे नाही आहे, कन्फर्म आहे. ये इकडं. आता तिथं काय वाढून ठेवले माहीत नाही, हे आधीच समजून घ्या. फॅक्ट सुद्धा उगाच पाठ झाले असं नका करू. काय अप्रत्यक्ष? ॲक्च्युली विजय केळकर कशा संबंधित आहे? प्रत्यक्ष आणि दोन्ही पण. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणले की त्याचं वित्तीय क्षेत्र पण आलं. ब्रॉडली तसं बघायला गेलं तर हे ऑप्शन चुकीचा नाही आहे, आणि हे बरोबर घ्यावं तर मग ह्याच्यात प्रत्यक्ष नाही आहे. मग हे तुम्हाला ठरवायचं आहे, ऑन दी स्पॉट डिसिजन घ्यायचं आहे. आणि आयोगाने हे उत्तर दिलं आहे, सो ॲक्सेप्ट इट, मूव्ह ऑन. आता इथं तुम्ही म्हणाल सर अप्रत्यक्ष कर विषय दिलेलं आहे, पण हे आपण आयोगाला क्लेम करू शकलो असतो, आयोगाचं चुकीचं ठरू शकलो असतो. इथं आयोग चुकीचा नाही बरं का. तिथं मी म्हणलं होतं चुकीचं आहे. कुठं? सेंटर सेक्टर स्कीम वगैरे ते फॅक्ट आहे, ते क्लिअर चुकीचं आहे. इथं आयोग बरोबर काय? आयोगाने जर इथं शब्द हा टाकला असता केवळ अप्रत्यक्ष कर विषय सुधारणा, आता चुकीचं ठरला असतं. मग हा शब्द नाही म्हणल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे का? एवढ्या लेवलला तिथे विचार केला पाहिजे. काही जणांनी हे निवडलंय म्हणून ते क्लेम टाकत होते, हे करतो, पण आयोगाने ऍक्सेप्ट केलं. घ्या. पुढचा प्रश्न. नाफेड काय? मुख्य उद्दिष्ट. बरं, कर्ज वाटप करणे आहे, ग्रामीण अधिकाऱ्यांना चालना देणं, स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे, आणि कृषी मालाचे हे. आता हे कन्फर्म आहे. तुमच्या माहितीसाठी याच्याबाबत जरा डाऊट आहे. म्हणजे कधी कधी आयोग तसं पण टाकतं की ते थोडं येतं, पार्शियली येतं, पूर्णतः त्याची जबाबदारी नाही पण पार्शियली येतं. आणि मग इथं तुम्हाला ठरवावं लागेल सर हे माझ्या वाचण्यात आहे ना, मग हे तुम्ही कसं का चुकीचं म्हणता किंवा आयोगाने कसं का चुकीचं ठेवलं. आता या इकडं प्रश्नात काय म्हणलंय, किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आज तुम्हाला कळत असेल की प्रश्नाच्या आयोगाच्या प्रश्नात किती डेप्थ आहे, किती अर्थ लपलेले आहेत. म्हणजे उद्दिष्ट आणि मुख्य उद्दिष्टात पण फरक आहे. मेन पर्पज त्याचा काय आहे हे वाला, मग बाकी उद्दिष्ट पण असू शकतात ना. मग ते आता आयोगाला ठरवायचं काय निवडायचं ते. ह्या लेवलला निर्णय घ्यायची क्षमता पाहिजे आपल्याला, आणि तेवढी रीडिंग पाहिजे. हा शब्द, ही वाक्यरचना वाचा.
हे फक्त पहिल्यांदाच होणार आहे. सेकंड टेस्टला मी असं काही खेळत बसणार नाही. तुम्हाला याच्यातून काय घ्यायचं ते घ्या. काय कळालं याच्यातून? विचार करा, तिथं वाचण्यामध्ये त्या प्रेशरमध्ये दोन्ही वाक्य कॉमन आहे रे. 99% वाक्य सारखे सेम वाक्य आहेत. शेवट काय केलाय? असते नसते. किती भयानक आहे. ज्याला जरा नीट माहिती वाचलेलं आहे ती सुद्धा कन्फ्यूज होतं. अरे थांब, काय तेच तर म्हणते आयोग, आणि काय असते काय नसते. इथं सांगाल उत्तर, इथं नका सांगू मला. कुठं सांगायचं? मी तुमची मानसिकता तिथलची कन्सिडर केलेली आहे. आणि मी ह्या सगळ्या टेस्टमधून काय विचार केला माहिती आहे का? आयोगाचा सिलेबस, आयोगाची PYQ हे केलेत. ॲट द सेम टाईम तिसरा एक फॅक्टर विचारात घेतला. कुठला? विद्यार्थ्यांची मानसिकता. ह्याच्यावर काम केलं मी. तुम्ही बघाल आता. बरं, विद्यार्थ्याची मानसिकता कुठली? परीक्षेमधली. मला इथलची नका सांगू. तुम्ही परीक्षेमध्ये त्या प्रश्नाकडे कसं बघता आणि कुठं चुकता ह्याच्यावर जास्त काम केलंय मी, आणि ते दाखवतोय तुम्हाला. एकंदरीत एवढं लांबलचक वाक्य केल्यानंतर काय सांगणार तुम्ही? स्थूल देशाच्या उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न. बरं, इथं पण एक कन्सेप्ट विचारली का दोन? असं वाटतं तुम्हाला. पण ह्याच एका कन्सेप्टची GDPची तुलना कोणासोबत केली? देशाबाहेर उत्पादन जातं म्हणजे, किंवा देशाबाहेरून उत्पन्न येतं म्हणजे GNP. मग आला काही तर परत तुम्हाला नुसती GDP माहिती असून चालेल का? आयात निर्यात GNPचा संबंध आला का? इंटरलिंकिंग दोन कन्सेप्ट. आणि हे करत नसेल तर मग आपण काय अभ्यास केला? अजूनही वेळ गेलेला नाही. हे सगळं जे सांगतोय ना, ह्याच्यातून निगेटिव्ह व्ह्यूमध्ये जायचं, डिप्रेशनमध्ये जायचं का? हे सांगू का नको? वास्तव कळते का नाही? आणि आपल्याला त्याचीच सवयला वास्तव स्वीकारायची. त्यामुळे ऑनलाईन असो त्यात ऑफलाईन हे सगळं कळल्यानंतर असं नका करू, सर मग मी तर कुठं होते हे तर काहीच नव्हतं माहीत मला. बरं आता कळालं ना, चांगली गोष्ट आहे सुदैवानं. म्हणून योग्य प्लॅटफॉर्मला जोडायचं. आणि मी आवर्जून सांगतो, ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर खरंच तुम्हाला अपील होत असतील तर आवर्जून फ्रेंड सर्कलला सांगा. का? कारण हे कळू द्या. म्हणजे चांगल्या गोष्टी आपण काय करतो माहिती आहे का? रील फालतू नको ते कसं शेअर करतो पटापट. तर चांगल्या गोष्टी होत नाहीत शेअर. त्यामुळे आवर्जून लाईक कमेंट आणि शेअर करा. ते बी तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर. नसेल तर हे पण सांगा, भाऊ काही कर, हे लावू नको, तू इकडे जाऊ नको, असंही सांगा. मला काही हरकत नाही. पण चांगल्या गोष्टी कळू द्यात आणि लवकर बदल घडू द्यात. हे इथं कळालं. आणि ह्याला तुम्ही तयार आहेत का? येणाऱ्या परीक्षेमध्ये अशी वाक्य असतील. म्हणजे नुसता GDP कन्सेप्ट क्लिअर असून चालत नाही. GNP पण पाहिजे, NDP पण पाहिजे, LNP पण पाहिजे. आणि विचारताना आयोग असं कन्फ्यूज करतं. ह्याला तयार पाहिजे. नेक्स्ट हा काय बघा. मला सांगा टॉपिक कुठला आहे? हा बरं. आणि प्रश्नात समिती कुठली विचारली? हा कुठे? हा मग तुम्ही कुठून आणली म्हणा? हेच तर ना, हे इथं कळू द्यात. आहे का? उगाच उगाच आयोगाने दिलंच नाही हे तर तुम्ही कसं म्हणताय, गृहीत धरताय? बरं, आता वर्ष कुठलं आहे म्हणल्यानंतर कुठल्या समित्यांचे आकडेवारी तर विचारात घ्यावं लागेल. किती समित्यांची आकडेवारी? 11-12ची. बरोबर. तेंडुलकर आणि रंगराजन. आलं का? इंटरलिंकिंग आली, मिक्सिंग केली का? आता तुम्हाला हे माहिती पाहिजे तेंडुलकरची आकडेवारी काय आणि रंगराजनची आकडेवारी काय. आणि ह्याच्यात इथं पहिला ऑप्शन जर बघितला तर हा कोणाच्या बाबतीत आहे? हा ऑप्शन कोणाचा आहे? तेंडुलकर समितीचा आहे. कुठल्या वर्षाचा? बरं. दुसरा ऑप्शन सुद्धा कोणाचा आहे? तो रंगराजनचा आहे. म्हणजे याचा अर्थ थोडा फॅक्ट्सवर काम केलं तुम्ही, हे एक कळालं. मग रंगराजनचा आहे पण तेंडुलकरचा विचारलाय म्हणून हे चुकीचं आहे. बरोबर. हे रंगराजनचा ऑप्शन आहे आणि तो बरोबर आहे का? झालं. म्हणजे आता तुम्ही रंगराजनपर्यंत पोहोचले, पण एक्झॅक्टली रंगराजनचं 47 आणि 32. मला सांगा ग्रामीण भागासाठी हे जास्त असतं का शहरी भागासाठी जास्त असतं? म्हणजे 32 ग्रामीण आणि 47 म्हणजे उलटं केलंय का? हे आयोगाचा पॅटर्न आहे. ते त्याला ते फिरवलंय का? ग्रामीणला शहरी टाकले, शहरीला ग्रामीण टाकले. मग हे आपल्या अभ्यासात आलं पाहिजे का नाही? आता तुम्ही आज लेक्चर बघितल्यानंतर ज्यावेळेला समिती कराल तेव्हा काय आठवलं तुम्हाला? अरे असं असतंय का? ग्रामीणचं शहरी करतं, शहरीच ग्रामीण. बी केअरफुल. लक्षात ठेव. 47 कुठं आहे आणि 32 कुठं आहे हे स्वतःला सांगायचं. तिथं आयोग करणार आहे. हे जर कळालं ना, तुम्हाला विश्वास बसणार नाही. असा बदल होईल सर, हे काय जादू झाली. म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांना विचारा, इकॉनॉमिक्समध्ये मार्क 12च्या आसपास, अनबिलिव्हेबल. हे शक्यच नव्हतं. मी म्हणत नाही माझ्यामुळे आलं, विद्यार्थी मेहनत करतायत तेवढे, फक्त मी दिशा दाखवली आणि हे शक्य झालंय. 12-13 मार्क आहेत इकॉनॉमिक्समध्ये.
हे कुठून आले? आणि आधीचा आकडा किती होता? 6, 7, 8 ह्याच्या पुढे जातच नव्हता इको. का? हे पॅटर्न डिकोड नव्हता, डिमांड ऑफ द एक्झाम कळत नव्हती. ठीक आहे, हे आता हे असेच सगळे आकडे आणि हे लक्षात ठेवा. नेक्स्ट चला, वाचा पटकन. एखादी योजना कार्यक्रम असते, ते दारिद्र्य निर्मूलन, डोंगराळ आदिवासी दुष्काळग्रस्त भाग, ग्रामीण भागात औद्योगिकरण, ह्याच्यात सगळंच ऑप्शन कशी जवळची वाटतात का नाही? हां, मला हे प्रश्न का दाखवायचा, एखादी योजना किंवा काय करताना ना तुम्ही लॉजिक नका लावू. उगाच की विशेष प्रदेश आहे मग असं वाटतं की अरे दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल किंवा डोंगराळ दुष्काळग्रस्त, हे जे नाही उगाच लावायचं नाही, ह्याला इन्फॉर्मेशनच पाहिजे. ह्याच्यासाठी काय नीट वाचन पाहिजे, हा त्याच्यामागचा उद्देश. लॉजिक लावू नका. नेक्स्ट परत फॅक्ट आहे. आता ज्याला असं वाटतं ना सर मी फॅक्ट्स वाचलेत, परीक्षेमध्ये ना ऑप्शनमधून बरोबर निवडतो मी. ये इकडं ऑप्शन सांग मला. ऑगस्ट 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 ऑगस्ट. ठीक आहे, इथं 19, 20, 21, 22. आता कळालं काय आहे? म्हणजे ज्याला माहिती ते सुद्धा काय होईल, कन्फ्यूज होईल ना. हे माझे प्रश्न आहेत का? म्हणजे आपल्याला कुठल्या लेवलला परफेक्शन पाहिजे, डिमांड काय आहे ही न कळता आपण अभ्यास करत होतो. आणि तुम्हाला आपले अर्थनिधी पॅटर्नचे प्रश्न अवघड का जातात? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक फिक्स माहिती सगळ्यांना की सरचे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत किंवा जड जातात. त्याचा अर्थ इरिलेव्हंट आहे का? नका नेऊ मग प्रश्न. बघा तुम्ही दुसऱ्या प्रश्नाला डील करा. मग ती कशा वेळेस सहज सोडवतात, सहज स्कोर येतो. आपल्या टेस्टमध्ये स्कोर येत नाही. हां, स्कोर येतो कोणाचा? अभ्यास करणाऱ्यांचा. आणि कसला अभ्यास? एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणार. मी इथं तुम्हाला असे प्रश्न टाकले का की तू मार्कच घेत नाही, उलट तुम्ही द्यायला बसलो मार्क आयोगासारखे. तुमचा अभ्यास त्या अँगलनी नाही आहे म्हणून तुम्हाला मार्क येत नाहीत. नेक्स्ट बघा अजून. आता हा पेपर कुठला आहे, कुठल्या वर्षीचा आहे? 2000. आम्हाला काय विचारताय कुठला आहे? आणि प्रश्नातली आकडेवारी कुठली आहे? बरं, आता अशा प्रश्नाला काय करायचं? सर मग अशा आकडेवारी द्या ना आम्हाला. देतो ना, मग ये हार्ड कॉपी देतो तुला. असे मोठे मोठे ठोकळे देतो रिपोर्टचे, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचे, आणि रिसोर्स देतो मोठे. देसाई भालेराव, दत्त सुंदरम, घे ना. ह्याच्या मागे लागायचं का? आणि थोडंफार अभ्यास झाल्यानंतर कळतं आपल्याला की कुठली आकडेवारी कमी जास्त असू शकते. म्हणजे अभ्यासाच्या आधारावर सॉल्व्ह होत असेल तर करा, म्हणजे डायरेक्ट स्किप करू नका, ट्राय करा. पण माझं म्हणणं ह्या डेटा, ह्या इन्फॉर्मेशनच्या मागे लागायचं का? हे करत बसायचं नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे काय नाही करायचं हे पण कळायला पाहिजे. सांगा पुढं. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होते, त्याचं काय कारण आहे? म्हणजे तुम्हाला हे पण आता जमलं पाहिजे. लोकसंख्येचा हा अँगल कन्सेप्टचा. किती जणांनी लेक्चर बघितलं लोकसंख्येचं आत्ता घेतलेलं? यूट्यूबला अवेलेबल आहे आपल्या, बघा. टेलिग्रामला टाकलेलं आहे. ज्या गोष्टी फ्रीमध्ये त्या तरी बघा. त्याच्या पूर्ण नोट्स आहेत, त्याचे काय कारण आहेत, परिणाम त्या अँगलनी पण कंबाईनला आहे. जरा लक्ष ठेवा, ते एक सांगायचं मला तुम्हाला. त्यासाठी हा प्रश्न दाखवला. बजेट. सर बजेट गरजेचं आहे का? कंबाईनला तर पोरं फिरकत पण नाही बजेटकडे. का? झेपत नाही. आता तुला नाही झेपलं म्हणून तू करणार नाही का? मग दुसरं कोणीतरी करेल आणि परीक्षेत मार्क घेईल. बरं, बजेट आणि सर्वेला एवढं जे घाबरताय ना, तेवढ्या डीपमध्ये तेवढ्या मायक्रो लेवलला प्रश्न येतच नाहीत ॲक्च्युली. थोडं ब्रॉड जे आहे मोठे मोठे तरी फॅक्ट्स माहिती पाहिजे तुम्हाला. बजेट आणि सर्वे बघा, सिरियसली घ्यायचं का नाही. आणि त्याची सुद्धा PDF अवेलेबल आहे आपली फ्रीमध्ये. बरं, सध्या कुठला वित्त आयोग चालू आहे? 16वा. कितवा विचारलाय? किती वित्त आयोग टोटल? 16. मग असं रँडमली कुठलाही वित्त आयोग विचारू शकतं. मग तुम्ही प्रत्येक वित्त आयोग डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे का? नाही. सो जनरली ब्रॉडली वित्त आयोगाचे अध्यक्ष, कालावधी आणि मेजर रिकमेंडेशन्स एवढंच करा. हा पण एरिया लक्षात ठेवा, डीपमध्ये जायचं नाही. हां घ्या. काय ओळखीचा वाटतो का? डिस्कस केला होता का आत्ता? हां, आता तुम्हाला सर मी उत्तर सांगतो. हे उत्तर आहे. टिक्के ना भाऊ, सांगतो ना. दोन आयोगाचा पाठ झाला असेल तुला. पण मी जे म्हणलं ते आहे का? काय आहे? वित्तीय तूट, अंदाजपत्रकी तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट. तिथं एका तासात प्रेशरमध्ये प्रॉब्लेम येतोच. खटकन राजकोषी तूट निवडतं माणूस किंवा अजून काय निवडतं. बरं, हा प्रश्न अवघड आहे का? साधा कन्सेप्ट आहे. प्राथमिक तूट काय? बरं, इथं ह्याच्याऐवजी व्याजच्या ऐवजी जर मी अनुदान टाकलं तर आता प्रश्न बदलला. व्याजच्या ऐवजी फक्त अनुदान टाकलं मी. कुठली तूट येईल? प्रभावी महसुली तूट. बरोबर.
व्हेरी गुड. म्हणून अर्थनीती पॅटर्न का गरजेचं आहे, कोण सांगू शकेल मला, काय चुकलं? बरं ऑप्शन नाही, मी ऑप्शन दिला. हां चला टाकलं इथं. हां हे ऑप्शन घ्या, प्रभावी महसुली तूट. हां टाकला, पण तरी मी म्हणतो हे नाही आहे. हां बघा किती परफेक्शन गरज. मग अनुदान मायनस केलं, वजाच केलं ना मग मी. यातील फरक म्हणजे तेच आहे, एकूण एकच. खरं करा, विचार करा. ऑनलाईनवाल्यांनी टाका, कमेंट टाका. हां उत्तर वित्तीय तूट येतं. बरं चला, तुम्ही अजून तिसरीकडेच गेले. बरं हरकत नाही, तुमचं हे उत्तर. हां ह्यांचं हे उत्तर, मग तुमचं चूक आहे ह्यांचं चूक आहे. हां किती गरजेचं आहे कळतंय. अभ्यासाची दिशा बदलणं, रिस्ट्रक्चर करणं स्वतःमध्ये. बरं साध्या संकल्पना आहेत रे, तुटीच्या संकल्पना. वित्तीय तूट म्हणजे काय, राजकोषीय तूट म्हणजे काय, प्रभावी महसुली तूट, महसुली तूट, प्राथमिक तूट, चक्रीय तूट, संरचनात्मक तूट, ह्या तुटीच्या संकल्पना आहेत. ह्या एकदम बेसिक लेवलला माहिती पाहिजे आपल्याला. आता तुमचं काय चुकलं मला सांगा. प्राथमिक तूट इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय, राजकोषीय तूट मायनस व्याज. यस ऑर नो? हे काय सांगितलं मी आता, प्राथमिक तूट. काय फॉर्म्युला आहे, राजकोषीय तूट मायनस व्याज. आता मी जर प्रभावी महसुली तूट म्हणत असेल तर प्रभावी महसुली तूट इज इक्वल टू अनुदान मायनस करायचं, पण कशातून, महसुली तूट मायनस अनुदाने. तुम्ही राजकोषीय तूट घ्यायला लागली तिथे विचारात, कळालं का नाही गफलत. प्रभावी महसुली तुटीचा फॉर्म्युला काय, एक्झॅक्टली, गॉट इट. किती भयानक वास्तव आहे. आणि हे आपण असंच घेऊन कुठे जातो, आयोगात, आणि आयुष्यपणाला लावतो. प्रश्न फार अवघड होता का, ह्याच्यापेक्षा तर बरं आहे ना. बघा आता आपण हे करत बसतो ना, हे असं कुठे गेला तो प्रश्न. हां हे करा, 11-12ची आकडेवारी करा. आणि साधी आपल्याला प्राथमिक तूट माहीत नाही, प्रभावी महसुली तूट माहीत नाही, आणि काय करतोय आपण. आता कळालं का माझं काय म्हणणं आहे, की कशाच्या मागे लागायचं हे कळायला पाहिजे. डूज अँड डोंट्स आहे, त्याच गोष्टी परफेक्ट नाहीत आपल्या, आणि नको त्या गोष्टींच्या मागे लागलो, ही तर मोठी चूक आहे. किमान 10 ते 12 प्रश्न हे आलेच पाहिजे. बरं आयोगाने विचारलेल्या प्रश्नानंतर तरी आपण जातो का, सिरियस होतो का त्याच्याबद्दल. चला पुढं. हे पण हे असंच आता जनरल आहे. हां सगळ्यात महत्त्वाचं हे घ्या. असा प्रश्न आधी विचारला होता का. बरं आता काय उत्तर सांगू नका मला. आधी काय विचारलं होतं, कुठले गुणात्मक नाही असं विचारलं होतं. इथं काय म्हणलं डायरेक्टली, परत शब्द बदलला. हे इथं काय क्वांटिटी म्हणजे संख्यात्मक नाही. तिथं काय विचारलं होतं, गुणात्मक नाही. म्हणजे सरळ सरळ काहीच विचारत नाही आयोग, सरळ म्हणायचं की सांगते संख्यात्मक कुठले, गुणात्मक कुठले. पण असं आहे का, हे समजून घ्या आयोगाचा पॅटर्न. फिरवणं तिथल्या तिथंच वाक्य, आणि मग बँक रेट हे काय सगळे संख्यात्मक. पण कुठलं संख्यात्मक नाही म्हणजे काय, गुणात्मक. हा हिस्ट्रीच्या टाईपमध्ये जातो. हा सगळ्यात महत्वाचा. या इकडं, हे इथं वाचा. आता अशी 3 स्टेटमेंट लक्षात घ्या. आपल्याला स्पीडमध्ये लक्षात येत नाही की स्वातंत्र्य भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये केलं, बरोबर, हे बरोबर, हे बरोबर करत जातो. किंवा भलेही तसा खाली ऑप्शन नाही आहे, पण तुम्ही जर हे निवडलं असतं तर अ ब किंवा अजून कुठलं ब क काही जे असेल. इथं काय प्रॉब्लेम आहे, हां 49 आहे, 48 आहे का, फरक किती आहे, 19-20, 48 की 49, हेच तर कन्फ्युजन आहे आपल्याला. बरं इथं ऑगस्ट आहे का, झालं मोठा पॉज. करा करा विचार करा, ह्याच्यासाठीचं लेक्चर आपलं, विचारच करायचा. बरं हे बरोबर आहे का, बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलंय, चुकीचं विचारलंय. हां हे लोकसंख्येचे घेऊ आपण नंतर, तुम्हाला त्यावेळेला मी सांगेल. हा एक फॅक्टर मला सांगायचं. या इकडं आता बघा, हा काय प्रकार आहे मला सांगा. 2 मिनिटासाठी प्रश्न बाजूला ठेवा, उत्तर काय आहे ते सोडून द्या. मी जर तुम्हाला विचारलं भारतीय शेतीतील उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी प्रामुख्याने खालीलपैकी कुठल्या घटकावर आहे, तर त्या उत्पादकतेसाठी मनुष्यबळ गरजेचं आहे का, येस ऑर नो, सिंचन सुविधा आहे का. आयोगाने काय दिले, अ म्हणजे
आणि क म्हणजे ह्याचा अर्थ दोन दिलेत का? मग आता ह्याला कसं डील करायचं? आणि हे कधी विचार केलाय का आपण? काय म्हटलेलं इथं? भारतीय शेती उत्पादकता प्रामुख्याने दोन बाबीवर आहे म्हणल्यानंतर आता आयोगाचे असे प्रश्न आहेत कधी कधी की 4 ऑप्शनपैकी 4ही ऑप्शन बरोबर असतात, पण त्यातल्यात काय करायचं असतं? 2 किंवा 3 किंवा एकच निवडायचं असतं. हेच निर्णय घ्यायला ह्या अँगलने विचार करणं जमलं पाहिजे. मग त्यातल्या ते 2 कुठले? मग हे कुठल्या तरी थेअरीवर कशावर अवलंबून असतील? तेवढं वाचन पाहिजे. नसेल तर मग हे विचार करा. पण असा पण एरिया आहे, आपण आधी कोणाकडे पळतो? याच्याकडे पळतो. सो बी केअरफुल. ठीक आहे, हे सांगतो नंतर. हे करंटच्या अँगलनी हा प्रश्न, ज्याला इकॉनॉमिक सर्व्हे बजेट फार भीती वाटते ना, त्यांनी फक्त आपल्या टेलिग्रामवर जरी ते इमेज टाकतो, इन्फॉर्मेशन टाकतो, एवढी फॉलो केली ना, एक प्रश्न आला, आयुष्य बदललं असतं. म्हणजे व्ही शेप रिकव्हरी म्हणजे काय हे विचारलं का? रिकव्हरीचे प्रकार आहेत, के शेप रिकव्हरी, डब्ल्यू शेप रिकव्हरी, तुम्हाला ते विचारलं का? ते मग डिटेलमध्ये झालं, सर नाही आम्हाला ते म्हणजे फार राज्यसभा मेन्सच्या अँगलने विचारला प्रश्न. काहीच नाही, इकॉनॉमिक सर्व्हे होता या वर्षीचा, आणि त्या वर्षी कोविडमुळं काय झालं होतं, हे असं आपला ग्राफ असतो, आपला GDP असा वाढत चाललाय. हे इथं 0 असतं, हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्हमध्ये व्हॅल्यू असते, बरोबर. GDP वाढत चाललाय 5%, 8%, 6%, 7%, आणि कोविड आलं. कोविडमुळे आता GDP काय व्हायला लागलाय? खाली खाली खाली. आणि नुसतं इथं नाही, खाली तर काय गेला? मायनसमध्ये गेलो आपण, बरोबर का? फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह लॉकडाऊनमध्ये, आणि मग नंतर व्यवस्थित झालं सगळं. फर्स्ट वेव्ह गेली, सेकंड वेव्ह गेली, लॉकडाऊन उघडलं, इन्व्हेस्टमेंट वाढायला लागली, डिमांड वाढायला लागली, आणि मग हळूहळू इकॉनॉमी ग्रो व्हायला लागली. आणि काय झालं? GDP वाढायला लागला. आणि असा GDP वाढला म्हणजेच जे डाऊन झाला होता वर गेला. हा कुठला शेप झाला? व्ही शेप. रिकवर झाली का इकॉनॉमी? झाली ना. मग हा रिकव्हरीचा शेप कसा आहे? व्ही शेप. एक्झॅक्टली त्यांनी तेच सांगितलं. मग तुम्हाला हे एक्सप्लेन करायला सांगितलं का? नाहीये. एक लक्षात घ्या, आउट ऑफ सोर्स, आउट ऑफ बॉक्सवाले प्रश्न हरकत नाही, ते मी म्हणतो की तुम्ही नका करू. पण हे तसं आहे का? ह्याला जर तुम्ही आउट ऑफ बॉक्स म्हणत असाल तर मग नाही, तुम्ही चुकताय. हे येण्यासारखा प्रश्न आहे. हे नाही आला ते तुमची चूक आहे. इथं ही आकडेवारी. आता इथं बघा, GDP आणि द्वितीय क्षेत्र म्हणजे कुठलं? उद्योग क्षेत्र. इंटरलिंकिंग आली का? टॉपिक कुठला आहे? राष्ट्रीय उत्पन्न. संबंध कोणाचा लावला आहे? उद्योग. आणि त्याच्यामध्ये मग हे बेसिक आकडेवारी ही माहिती पाहिजे. किमान आपल्याला हे तरी माहिती ना की हा आकडा कधीतरी एवढा 60 वर गेलाय का रे? किमान एक ऑप्शन तरी लिमिट झाला, थोडंफार तरी हे करा इथं. हा एक प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट. सांगा आयोगाने काय उत्तर दिले ते 2 मिनिटं बाजूला ठेवा. मला तुम्हाला हे प्रश्न विचारायचा आहे. बघा इकडं, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन संदर्भात खालील बाबी विचारात घ्या. मग त्याच्यामध्ये हे येतं का? नॅशनल ट्रीटमेंट, राष्ट्रीय वागणूक, भेदभावरहित व्यापार, ट्रेड विदाउट डिस्क्रिमिनेशन, आणि मोस्ट फेवर्ड नेशन. तिन्ही गोष्टी WTO संदर्भात आहेत की नाही मला यस ऑर नो मध्ये सांगा. चला, ऑनलाईन ज्याने अभ्यास केला आहे त्यांनी WTO बद्दल मला सांगा. भेदभाव नाही, सर्वात अनुकूल राष्ट्र म्हणजे मोस्ट फेवर्ड नेशन, आणि राष्ट्रीय वागणूक, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तिन्ही गोष्टी WTO संदर्भात आहेत. आणि त्यात आपल्याला जास्त कुठली माहिती असते? मोस्ट फेवर्ड नेशन. जाता का तिकडं? पण खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत? सो आता आपल्याला तो टॉपिक एवढ्या क्लिअर लेवलला माहिती पाहिजे की हे जे हे आणि हे, ह्याचा अर्थ असा आहे, दुसऱ्या देशातून येणारी वस्तू आपण तिला वेगळा कर लावायचा, आणि हीच पेन भारतात तयार होती हिला वेगळा कर लावायचा. मग ह्याला काय म्हणायचं? आपल्या देशाच्या वस्तूला जी ट्रीटमेंट देतोय आपण राष्ट्रीय, तीच कोणाला द्यायला पाहिजे? त्या वस्तूलाही द्यायला पाहिजे. हे इथं नॅशनल ट्रीटमेंट आपल्या देशासारखी तसं. आणि इथं सर्वात अनुकूल म्हणजे मोस्ट फेवर्ड म्हणजे काय? समजा आपले देश रशियासोबत आपले संबंध चांगले देशाचे, तर मग रशियासोबत त्यांच्या आयात निर्यातीला वेगळे टॅक्स आणि पाकिस्तानच्याला वेगळे. माझा मोस्ट फेवर्ड नेशन कोण आहे? रशिया. ह्याचा अर्थ इथं असा घ्यायचा की तुमचा जो मोस्ट फेवर्ड नेशन आहे त्याच्यासाठी तुम्ही जे कर ठेवलेत तेच कोणाला लागू करा? इतर सगळ्यांना. ती कन्सेप्ट म्हणजे मोस्ट फेवर्ड नेशन. ह्याचा अर्थ असा होत नाही की मी ह्या नेशनला फेवर करायचं. उलट तुम्ही ज्या नेशनला फेवर करताय तेच नियम कोणाला लागू करा? इतर सगळ्यांना लागू करा. त्याला काय म्हणायचं? मोस्ट फेवर्ड नेशन. ही कन्सेप्ट उलटी आहे.
बरं, मग मोस्ट फेवर्ड नेशन कळालं, हे कळालं. ह्याचा अर्थ असा होतो का की इतर देशाच्या वस्तूला तुम्ही वेगळी वागणूक द्यायची नाही? दोघांचा अर्थ तेच होतो ना. इतर देशाच्या व्यापाराला वेगळा कर लावायचा नाही, ह्याचाच अर्थ तुम्ही भेदभाव न करता परकी व्यापार केला पाहिजे, असा ह्या दोघांचा अर्थ होतो का? आणि मग हे काय येतं म्हणजे हे ब्रॉडली तुम्हाला तिथे निवडायचं आहे. आणि हे दोघं कशात इन्क्लूड होतात? ह्याच्यात इन्क्लूड होतात. आणि हे जर अ ब क असेल तर वरील सर्व किती लेवलला आयोग फिरू शकतो. आणि आपण मग तुम्ही असं म्हणाल का सर मग असं विचारत आहे तसं विचारू शकता का? हे बघा, शक्यता फार आहे, शेवटी ती परीक्षा आहे. मग तुम्ही ह्या प्रत्येक शक्यतेवर बरोबर कधी ठरणार? जेव्हा नीट कन्सेप्ट क्लिअर असू द्यात. एक्झॅक्टली WTO काय हे नीट कळू द्यात तुम्हाला. हे एकमेव सोल्युशन आहे. जनरली परत योजना किंवा काय असेल आपण शब्दावर खेळतो. इथं ग्रामीण, इथं ग्रामीण, इथं ग्रामीण. आणि भारत निर्माण म्हणले की ग्रामीणसाठी माहिती ना, मग तुम्ही काय निवडता? हे निवडा. तसं आहे का? सगळे लॉजिक हाणून पाडते आयोग. काही नाही, नीट अभ्यास पाहिजे. वा, हा एक प्रश्न बघा आता. रंगराजन सर एकदम अभ्यास झाला आहे, काही विषय नाही, विचारू द्या प्रश्न आयोगाने, मला सगळं माहिती. ये इकडं. 32 32 32 एवढ्यावर नाही शांत बसला. 47 87 67 97 काय? अरे विचार करा, एवढ्या लेवलला जर आयोगाचे ऑप्शन्स तयार होत असतील, हे किती भयानक रिसर्च केल्यासारखंच आहे हे. म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला काय करणार? कन्फ्यूज करणार. बरं, ज्याला माहिती ते पण सगळे ऑप्शन वाचल्यावर काय करेल? अरे काय होतं की राहू दे, 47 की 87 का 67? वॉशआउट, सगळं निघून गेलं. आता ह्याला काय लागेल तुम्हाला? किती ताकद पणाला लागेल तुमची, किती परत आणायचं सर काय होतं नेमकं. आणि असे मला सांगा, तुमचे प्रत्येक सब्जेक्टमध्ये किमान एक प्रश्न जरी गेला तर किती प्रश्न चुकले? 7, जे की तुमचे यायला पाहिजे होते. आणि मग ह्याच्यासाठी आता सांगतोय, इकॉनॉमिक्समध्ये तरी किमान नका घालू प्रश्न. म्हणजे नुसती रंगराजन करून चालेल का? फॅक्ट्स करून चालू का? आयोगाने काय वाढून ठेवलंय? डोळे उघडतात का? ऑफलाईन आणि ऑनलाईन आवर्जून सांगा काय चाललंय, कळतंय का? डायरेक्ट मी प्रश्नाचं एक्सप्लेनेशन घ्यायला पाहिजे होतं. टेस्ट सिरीजचं पहिलं लेक्चर हे का केलं तुम्हाला कळू द्या. मी माझे प्रश्न कशा लेवलला फ्रेम केलेत आणि आयोगाच्या POQचा किती बारकाईने अभ्यास केला आहे आणि त्याच्यानुसार टेस्ट सिरीज फ्रेम केलेली आहे. उगच नाही. म्हणजे डायरेक्शन मिळेल का चांगली तुम्हाला? मला कन्फ्युजन नकोच आहे सर. माहिती ना 19-20 माहिती, 32 की 47 की 47 की 67 या इकडं. हा काय प्रश्न आहे? फुल फॉर्म विचारलाय, सरळ सरळ. आणि स्थापना एकदम बेसिक. हां, परत या ऑप्शनवाले ज्याला असं वाटतं ना ऑप्शन, आता साधा प्रश्न आहे ना, पण ऑप्शन बघा. 11-23 11-13 11-13 11-13. अरे मग आता ज्याला असं माहिती सर मला महाराष्ट्र लोकसंख्या माहिती आहे, मग पुढचे अंक गेला का प्रश्न? हे इथं पण घ्या. काय आहे? सगळं एकच दिसतंय. हे कन्सेप्टचा. हा, किती अवघड प्रश्न आहे सांगा. काय उत्तर याचं? पंचवार्षिक योजनेवर आहे. किती जणांना कालावधी पाठ आहेत पंचवार्षिक योजनेचे? झालं. मग थोडं थोडं नाही. आयोग असं म्हणाल का तुला जेवढ्या पाठ आहेत कमी तेव्हा विचारतो. आपलं बघा आयुष्य पणाला लागले, मी शब्द वारंवार का म्हणतो, साध्या साध्या गोष्टी आयोग क्लिअर सांगतं, इंडिकेट करते की मला हे तुमच्याकडून पाठ पाहिजे. आपण का नाही करत? मला ह्याच गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर येत नाही की आयोग द्यायला बसलाय प्रश्न, ते 2-3 प्रश्न सोडून द्या आउट ऑफ सोर्सवाले, पण काही प्रश्न. बरं मला सांगा, पंचवार्षिक योजनेमध्ये किती वेळा खंड पडला? 3 वेळा खंड पडला. बरं, मग तिसरा खंड कधी पडला? 90 ते 92. हां, 91 92. बरं, आणि दुसरा 78 ते 80. बरं, आणि पहिला? बरोबर. आणि मग पंचवार्षिक योजनेचा कालावधी विचारला, 8वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी
झालं ना, मग परत ते झालं. बरं, मला सांगा कुठल्या पंचवार्षिक योजनेनंतर LPG रिफॉर्म स्वीकारण्यात आले? 8व्या पंचवार्षिक योजनेनंतर का 9व्या की 10व्या? 8व्या. पटकन उत्तर आलं? विचार करून सांगा मला. नाही, मला प्रश्नाचं उत्तर द्या, मला ते एक्सप्लेनेशन नका सांगू. मी काय म्हणलं, कुठल्या पंचवार्षिक योजनेनंतर LPG रिफॉर्म स्वीकारले? 8व्या. मग प्रश्न विचारला तर उत्तर काय येईल? 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर LPG रिफॉर्म स्वीकारले. मग तुम्ही काय म्हणले सगळे 8व्या. 19-20 फरक आहे ना. हेच कन्फ्युजन नको आहे आपल्याला. हे लेक्चर आहे ना, हे याच्यासाठीच घेतोय मी की टेस्ट सिरीजमधून हे गोष्टी कळायला पाहिजेत. मी इथं अख्खा टॉपिक क्लिअर करणं अपेक्षित आहे का? पण हे जे क्लिअर व्हायला लागले, ज्याच्यापर्यंत आत्तापर्यंत पोहोचलोच नाही आपण, सर असा प्रकार असतो का? किती कन्फ्युजन आहे. माहिती सगळंच आहे, वाचलेलं सगळंच आहे, मग उत्तर का सांगता येत नाही? आणि सगळे जवळ चाललेत, क्लोज एकदम. 48 की 49, 7वी की 8वी, 90 की 92? हा, मला सांगा. तो प्रश्न बघण्याच्या अगोदर आता परत 2016, 17, 18 नोटबंदी 1 एप्रिल 2017 आहे की 1 जून आहे का 1 जानेवारी आहे? आता मंथ सांगा. 8 झालं. फोकस हल्ला तुमचा. मी काय विचारलंय? नोटबंदी, बरोबर. मी GST विचारलंय का? मग नोटबंदी कधी झाली, GST कधी झाली? नोटबंदी कधी झाली, डिमॉनिटायझेशन आणि GST लागू कधी झालाय? पण काय फायदा, आन्सर की करून गोल करून बाहेर आले. आता मी कन्फ्युजन दूर केलं, पण तिथं कन्फ्युजन झालंच ना. 16ला काय आणि 17ला काय? हा, पण नंतर कळालंय, फायदा नाही तिथं. बरं, आता एवढं झालं सर. आता कळालं मला सर 16ला डिमॉनिटायझेशन आहे, बरोबर. 16वाले ज्याला असं वाटतं ना सर मी आता ऑप्शनमधून निवडतो, ये इकडं. काय विचारलंय सरळ सरळ, ह्या 500च्या 1000च्या नोटा कधी बंद झाल्या म्हणजे डिमॉनिटायझेशन. ये इकडं. काय ऑप्शन आहे रे? दुसरा ऑप्शन 16, तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन. आता किती भयानक प्रकार आहे. अरे तेवढं इकडं. आता काय 8 8 8 8 हे नाही कळत आपल्याला आणि आपण नुसता अभ्यास करत बसलोय. टेस्ट डिस्कशन कसं असलं पाहिजे, टेस्ट सिरीजमधून काय मिळालं पाहिजे, प्रश्न कसे फ्रेम झाले पाहिजेत, आयोगाचे कसे प्रश्न फ्रेम होतात, तुम्ही रिडिंग कशी केली पाहिजेत. आता डोळे उघडतायत का? आणि खरंच इथून पुढं तुम्ही अभ्यास करा बरं. तुम्हाला नाही गजानन भस्के आठवलं तर मला म्हणा की नाही इथं शब्द कानावर पडले पाहिजे असे गजानन भस्के असे सतत. का? हे वाचताना नुसतं नोव्हेंबर असून चालत नाही, 2016 असून चालत नाही. किती नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, इथं ऑक्टोबर. आणि आयोग किती कन्फ्यूज करायला बसले. किती मायक्रो लेवलला आपण काम करणं अपेक्षित आहे. आणि आपलं काय चाललंय, बरोबर अभ्यास करून नुसतं वाचायचं पुढं चालायचं. प्रोसेसिंग करा. काय हे ऑप्शन बघून काय वाटतं, डोळे फिरणार का नाही? आत्ता इथं एवढंच झालं फक्त. इथंपर्यंत काय जाणवलं बरं, प्रामाणिकपणे सांगा मला. चला ऑनलाईननी आवर्जून लाईक, शेअर्स आणि तुमची फीडबॅक मेन्शन करा. आणि ह्या इनिशिएटिव्हबाबत आवर्जून फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. सांगा हे इनिशिएटिव्ह आणि हे म्हणजे जे तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आत्तापर्यंत त्याला फार उशीर झाला आहे आणि अजूनही वेळ गेलेला नाही आहे. ह्या सगळ्या बघून जर गोष्टी अशा भयानक वाटत असतील तुम्हाला तर वाटू द्या. भीती वाटली पाहिजे तर वाटलीच पाहिजे चांगल्या गोष्टीची. काय कळालं बरं इथंपर्यंत? हा, बरं. मग ही काम तुम्ही 2-3 वर्षानंतर नापास झाल्यानंतर करणं अपेक्षित आहे का आत्ता? बरं, ह्याच्या आधी तुम्ही अभ्यास करत होते का नाही? पण आता फरक जाणवला का? तुम्ही कुठं कमी पडत होतात आणि आयोगाला काय पाहिजे? माझं नाही तर ना की मग आयोगाचं ऐकणार का? हे प्रश्न माझे आहेत का? अजून तर आपले डिस्कशन घ्यायचे राहील. कुठले? टेस्ट सिरीजचे डिस्कशन. ते तर वेगळे सेपरेट येणार आहे. ते जाणीवपूर्वक मी पहिल्यांदा नाही घेतलं. अजून सरप्राईज आहेत तुम्हाला. हे ठीक आहे, हे लोकसंख्येचं वेगळं आहे. हे भांडवली कुठलं आहे काय? ठीक आहे. हां ठीक आहे. हा प्रश्न सांगा मला, वाचा. कन्सेप्ट किती महत्त्वाची आहे. RBIचं हे धोरण आहे
महाग पैशाचं धोरण, स्वस्त पैशाचं धोरण. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात, भावघटीच्या काळात इथं महाग पैशाचं धोरण, इथं स्वस्त पैशाचं धोरण, इथं भाववाढ आहे, इथं भावघट आहे. शब्दांचा खेळ आहे का नाही? ते वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला किमान ते कळायलाच काही मिनिटं लागतील. आपलं किती सेकंद असतात? 36 सेकंद. 36 सेकंदात काय करायचं आहे? वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे? उत्तर द्यायचं आहे. असे प्रश्न तुम्ही 3-3, 4-4दा वाचत बसणार. आणि मग मी तुम्हाला काय सांगितलं? साधे सिंपल प्रश्न किती सेकंदात सॉल्व्ह झाले पाहिजे? 10 सेकंदात, 12 सेकंदात, एकदम इझी. आणि मग त्याचा उरलेला वेळ हा कशाला द्यायचा? अशा प्रश्नाला द्यायचा. पण आपलं काय होतं? साधं विचार द्या म्हणा सर, त्यालाही मी 36 सेकंद घालणार, ह्याला तर 56 सेकंद घालणार. हे कसं लवकर कळतं? म्हणून वेळ पुरत नाही, परेशान होतात, 10-12 प्रश्न अटेम्प्ट करायचे राहतात, आणि मग स्पीडमध्ये वाचावं लागतं, उत्तर चुकतात. मग ह्याला काय आहे सोल्युशन? साधे सिंपल प्रश्न पटकन येणं अपेक्षित आहे, आणि अवघड प्रश्नाला त्याला वेळ देणं अपेक्षित आहे. हे सोल्युशन आहे. ठीक आहे. हां, आता बघा किती लेवलला कन्सेप्टची डेप्थ पाहिजे. आपण आर्थिक वाढ, आर्थिक विकास कन्सेप्ट समजून घेतो, मानव विकास, शाश्वत विकास सगळे. पण एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे? इथं शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? तसं बघायला तर सगळ्यामध्ये येतं, पण काय येतं प्रामुख्याने? बरं, हे ऑप्शन सोडून द्या, हे गेला, हे गेला. अरे पण मला सांगा, आर्थिक विकास हा ऑप्शन चुकीचा आहे का? नाही, त्याला लागू होतोच. पण प्रामुख्याने परत विचार करायचा म्हणलं दोघांपैकी, तर याचं उत्तर काय? मानव विकास. मग ही डेप्थ नाही म्हणून सर आम्ही काय आर्थिक वाढ, आर्थिक विकास एकच समजतो. मानव विकास, विकास विकास शब्द आहेत ना, ते एकच आहे, ते कुठे वेगवेगळे आहेत? असं काय आहे का? आर्थिक वाढ काय, आर्थिक विकास काय, मानव विकास काय, शाश्वत विकास काय, आणि सर्वसमावेशक विकास काय? आणि ही डिमांड आहे कंबाईनची. हा परत फॅक्ट, साधा प्रश्न, ह्याला पण 36 सेकंद लावा. बघा, साधा एकदम सिंपल प्रश्न. आणि हां, ज्याला असं वाटतं की फुल फॉर्म गरजेचं आहे का नाही, मला वाटतं महाराष्ट्रात मी एकमेव असेल की राज्यसेवेचा पण प्रीचा, मेन्स आणि कंबाईन प्री मेन्सचा पण फुल फॉर्मचा पॅटर्न बाहेर काढला. बाबांनो, फुल फॉर्म पण करा. तुम्ही एवढा अभ्यास करताय, नको ती आकडेवारी करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, तुमच्यापैकी जिथे बसलेत ना, जे स्वतःला प्रबळ दावेदार समजतात, त्यांनी मला नाबार्डचं फुल फॉर्म सांगावं. झाले का? पण थांबले का आता? नॅशनल ॲग्रिकल्चर म्हणले की परत पुढं काय? बरं, परत त्याच्यानंतर परत बँक. बरं, हां, बरं, हे झालं नाबार्ड. सेबीचं लॉंग फॉर्म. आता पुढं काय? बरं, नाफेडचं लॉंग फॉर्म. बरं, हे जर आपण माहीत नसेल तर विचार करा, आयोगाची डिमांड आहे ना, हे काय आहे? कशाचा लॉंग फॉर्म आहे? मग एक प्रश्न जाऊ द्यायचा का? बरं, हा वेगळा टॉपिक आहे का कुठं लॉंग फॉर्मचा? तुम्ही काय करायचं, जो टॉपिक करताय त्याचंच फक्त जिथे जिथे संस्था तिथं लॉंग फॉर्म करायचं ना, पण त्याच्यावर फोकस द्या. हा अर्थनीती पॅटर्न आहे आयोगाचा. एक ना एक पॅटर्न तुमच्या समोर बाहेर काढणार मी, आणि तयारी करून घेणार. तुम्हाला मी ह्याला बी तयार ठेवणार की हे नाही आलं तर बघा, ही आयोगाची डिमांड आहे, माझे नाही. हे प्रश्न कोणाचा आहे? आणि मग फुल फॉर्म आयोगाला लागत असेल तर आपण करणं गरजेचं आहे. कुठला सदस्य नाही विचारण्याची पद्धत बघा. हा नीती आयोगाचा पॉलिटी अँगल आहे, हे पण द्यायचं तुम्हाला मी सांगतो डिस्कशनमध्ये. काय प्रकार नीती आयोग आणि वित्त आयोग, आयोग कुठं जायला लागला आहे. येस, सो दिस इज ऑल अबाउट डिमांड ऑफ द एक्झाम. आणि 2 मिनिट पटकन ब्लँक पेज काढायचं. या लेक्चरमधून काय लक्षात आलं? स्वतःच्या भाषेत लिहा, स्वतःबद्दल, इकॉनॉमिक्सबद्दल, आणि हे सगळे पॉईंट्स. यस, एक्झॅक्टली, हे कळालं का? ह्याचं महत्त्व आता कळालं का? इकडे बघा, काय आहे डिमांड ऑफ द एक्झाम. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच काय असतो? क्वेश्चन पॅटर्न आयोगाचा. आयडेंटिफाय दी ट्रॅप, प्रश्नातील. हे काय? डिकोडिंग द क्वेश्चन, इम्पॉर्टंट कीवर्ड्स, ऑप्शन्स. आता ह्याचं महत्त्व पटलं, सुरुवातीला काहीतरी विचित्र वाटलं असतं, मग ह्याच्यावर काम करायचं, ह्याच्यावर काम करायचं.
हा किती मोठा महासागर आहे, समुद्र आहे, अजून तर सुरुवात आहे, ही जस्ट आपली बिगिनिंग आहे. शेवटच्या टेस्टपर्यंत तुम्हाला असं व्हिजन क्लिअर होईल, तुम्हाला सर संपला विषय, इकॉनॉमिक्सची भीती गेली आणि 100% तुम्हाला आउटपुट मिळणार. पण नियम वाटी लागू, मी म्हणलं ते फॉलो करायचं, फक्त ह्याच्या मागे लागायचं नाही. हे तर गरजेचंच आहे, हे तर सांगेलच मी तुम्हाला. हे बघा, बेसिक कन्सेप्ट बेसिक फॅक्ट तर करेल, पण जास्त आपल्याला याच्यावर खेळायचं आहे. आणि म्हणून मग डिस्कशनचा तो अप्रोच असला पाहिजे. आणि टेस्ट सिरीजमधले प्रश्न कळाले का कसे आहेत ते अर्थनीतीचे, ते हे इथे आहेत. ओळखीचे वाचले असलेत पण फिरवलेत, ऑप्शन कसे टाकलेत हे दाखवेल तुम्हाला. चला घ्या, आता 2 मिनटं घ्या आणि तिथं लिहा आजच्या या पहिल्या लेक्चरमधून काय लक्षात आलं, स्वतःच्या अभ्यासाबद्दल, इकॉनॉमिक्सबद्दल कुठल्या चुका लक्षात आल्या, काय इम्प्रूव्हमेंट करणं गरजेची आहे, व्हॉट एव्हर. 4 पॉईंट लिहा, 5 पॉईंट लिहा, 10 पॉईंट लिहा, पण लिहा. ऑनलाईनवाल्यांनी आवर्जून ही ॲक्टिव्हिटी करा जी आजपर्यंत केली नाही. टेस्ट सिरीज म्हणजे काय, नुसते इन्फॉर्मेशन ऐकायची निघून जायचं. इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. काय जाणवलं? पाठांतराची गरज आहे. नुसते पाठ असून फॅक्ट चालत नाहीत, तर कुठल्या लेवलला एक कन्फ्यूज करतं ह्याची जाणीव झाली आज. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे ही की फॅक्ट्सवर काम केलं पाहिजे, पण आयोग फॅक्ट्सवर काम करून तिथं किती कन्फ्यूज करतं. विचार करा, नेक्स्ट लेवलला तुमची ॲक्युरसी पाहिजे, परफेक्शन पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कन्क्लुजन आहे, फॅक्ट्सबाबत प्रचंड ताकद, परफेक्शन पाहिजे. हां, तो किती नेक्स्ट लेवलचा होता, जे GDP माहिती परीक्षेत तो 2दा वाचलेला. हां नसते मला शेवटीपर्यंत नाही सापडलं, कॉल करून आलो काय झालं. एक्झॅक्टली. पण मग आता ह्या डिस्कशनमधून काय जाणीव झाली, कन्सेप्ट पण क्लिअरच पाहिजे. GDP काय, GNP काय, ह्याच्याशिवाय कसं उत्तर येणार. आयोग किती कन्फ्यूज करायला बसलं तिथं. हां, हां, म्हणजे डूज अँड डोंट्स. आपण काय करतो, 2011चा डेटा, 4 वर्षापूर्वीचा डेटा, की आयोगाने सर हे विचारलं, मी तिकडे जातो, YCME मधून काहीतरी वाचतो, SI भालेराव दत्त सुंदरम वाच ना मग तिकडं. आणि काय पहिल्या 45 योजनेचा कालावधी माहीत नाही आपल्याला, बरोबर का. किंवा तेंडुलकर समिती, रंगराजन समिती डेटा चुकतो आपल्याला. 47 आहे की काय, 32 आहे का, 32 आहे का, 47 आहे, ग्रामीण आहे का, शहरी आहे. आणि हा चालतो डेटा करायला, रिसर्च करायला मोठा. म्हणजेच काय नाही करायचं हे पण कळायला पाहिजे. हे टेस्ट सिरीजमधून मेसेज देणार तुम्हाला मी. व्हेरी गुड. हा एक पॉईंट आहे, अलर्टनेस. हा तुम्हाला मला द्यायचा आहे. तुम्ही जे प्रेशरमध्ये राहता नाही तर त्या प्रेशरमध्ये सुद्धा काय असलं पाहिजे, अलर्ट असलं पाहिजे. कसलं, प्रश्नात ट्रॅप टाकलेत, छोटा शब्द फिरवला आहे, ऑप्शनमध्ये ट्रॅप टाकलेत, हे कधी कळणार, पेपरवरून बाहेर आल्यानंतर, फर्स्ट आन्सर की आल्यानंतर. मला तुम्हाला हे सांगायचं की वाचताना, प्रत्येक प्रश्न वाचताना अलर्ट राहा, ह्यांना काय म्हणायचं आहे मला बघू द्या. आणि चलता चलता आयोग काय करतं बघा, 4 स्टेटमेंट टाकलेत. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ऑगस्ट 1948ला करण्यात आली. लक्षात येत नाही तिथं, त्यात हे ऑगस्ट म्हणजे वाचण्यात असतं, हां ऑगस्ट आहे, पण 48 आहे का 49 आहे. अलर्टनेस. नेक्स्ट,
कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजे आणि त्याचं ऍप्लिकेशन पण जमलं पाहिजे. बरोबर. नुसते कन्सेप्ट क्लिअर असून चालत नाही, तर ते प्रॉपरच क्लिअर पाहिजे, त्याचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे, इंटरलिंकिंग जमली पाहिजे. म्हणजे ही कंबाईनची डिमांड आहे, आपल्याला माहीतच नाही आहे. आणि आपण इकॉनॉमिक्स कुठल्या लेवलला करायचो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. परत सांगतो, ही संधी परत नाही. एक तर आधीच एक्झाम होत नाही आहेत, नुसत्या पोस्टपोन होत आहेत. मागचं 23 वर्ष तर असंच गेलं, 24 एक्झामच नाही आहे. विचार करा किती भयान अवस्था आहे. मग जी एक्झाम येते त्याला आपण तयार नाही आहेत, आणि मग जो तयार आहे तो पोस्ट निघून जाईल ना पुढं प्री मेन्स करून, आणि आपण प्रामाणिक प्रयत्न करत वर्षानुवर्ष इथंच बसायचे. योग्य कळलं तुम्हाला. थांबा ना, आता आपलं ना हा पेपर हे अजून तर हे तर ट्रेलर आहे. आता हे जे 60 प्रश्न डिस्कशन आहे ना, तेव्हा तुमचे अजून डोळे उघडतील की सर खरंच. आता याच्यातलं एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे 3रा प्रश्न काढा. म्हणजे अजून डिस्कशन घ्यायचं आहे आपल्याला, पण आपल्या या पेपरमधला 3रा प्रश्न 3 नंबरचा किंवा 1 नंबरचाच घ्या. चला पहिलाच प्रश्न घ्या. हा मानव विकास टॉपिक आहे, कंबाईनला विचारला जातो. यस ऑर नो? बरं. त्याच्यामध्ये पण आता MPI सगळ्यांना माहिती, HDI सगळ्यांना माहिती, पण मग एक्झॅक्टली HPI इथं आयोग डिटेल जायला लागले. तर मग आयोगाने एक हिंट दिली आहे की आपण मग तो एरिया घेतला आहे. म्हणजे या टेस्टमध्ये फक्त आहे तोच डेटा नाही, व्हॅल्युएशन पण मिळेल तुम्हाला, नवीन एरिया हे पण मिळेल, त्याच्यामुळे तो टाकला तिथं. आणि अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट 6 नंबरचा प्रश्न घ्या. बरं, प्रश्न ओळखीचा आहे का, वाचलेला आहे का, टॉपिक एरिया? बरं, ह्याचं उत्तर 1 आहे, अ आणि ब. बरोबर. तुम्ही किती जणांनी दिलं बरं? तुम्ही किती दिले? 1 दिलंय. तुम्ही? व्हेरी गुड. झालं मग, ट्रॅपमध्ये सापडले ना, झालं, हेतू साध्य झाला. एकतर तुम्हाला व्यक्तींची नावं माहिती पाहिजे, नुसते माहिती असून चालत नाही. त्यांनी काय म्हणलंय, कुठल्या व्यक्तीचे योगदान नव्हते, आणि आयोग पण असंच फिरवतं का शेवटी, नाही वगैरे असं. आणि खाली ऑप्शन जर बघितला तर अमर्त्य सेन आणि महबूब हक सगळ्यात ओळखीचे वाटतात. आधी तिकडं पळतो आपण, कारण बाकीचे माहीत नाही ना. आणि मग व्हॅल्यू ॲडिशन देणार तुम्हाला मी तिथं. की काय होतं बघा, एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला मर्यादा आहे. तुम्ही प्रत्येक विषयाला फार डिटेलमध्ये रिसर्च करू शकता का, आणि अपेक्षित पण नाही आहे. मग ते टेस्ट सिरीजचं काम आहे. आता तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चेक केली जाईल, अंडरस्टँडिंग लेवलला, ॲप्लिकेशन इंटरिंग लेवलला, फॅक्ट्स चेक केले जातील, करंट, बजेट, योजना, लोकसंख्या, पॉलिटी अँगल, हे सगळं केल्यानंतर प्लस ह्याच्यामध्ये प्रत्येकात व्हॅल्यू ॲडिशन जी गरजेची आहे, जी तुमच्या वाचनाच्या पलीकडे, ती तुम्हाला देईल मी तिथं. आणि ह्याच्यातून मग ते इन्फॉर्मेशन म्हणून घ्यायचं आणि मूव्ह ऑन करायचं. अशा बऱ्याच गोष्टी याच्यात आहेत. सो अशा पद्धतीनं आता हे तर अजून डिस्कस करूच आपण. दिस इज ऑल अबाउट ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज, आणि याचा आज पहिला डेमो ट्रेलर तुम्हाला मिळाला का. आता एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी सिरियसली घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईनवाल्यांनी प्रत्येक वीकला हे फॉलो करा. तुम्हाला ॲटोमॅटिक रिझल्ट येऊन जाईल. आणि इतरांच्या तुलनेत इकॉनॉमिक्ससारखा अवघड जड विषय, ते पण आयोगाची डिमांड आज कळाली असेल की कंबाईनला खरंच असं लागतं का, कन्सेप्टची एवढी डेप्थ लागते का, हे कळाल्यानंतर ह्याच्यावर तुम्ही काम केल्यावर नक्कीच इतरांपेक्षा इकॉनॉमिक्समध्ये तरी किमान, जास्त म्हणत नाही मी, पण 2-3 मार्कांचा फरक दिसून येईल. आणि 2-3 मार्क म्हणजे फार झाले बरं का, एका विषयामध्ये म्हणतो मी तुम्हाला. बाकी तुम्ही ठरवा. सो दिस इज ऑल आउट फ्रॉम माय साईड. आता तुम्हाला काय याच्यात विचारायचं आहे, डिस्कस करायचं आहे, मला सांगा. हा सगळा माझ्या बाजूनी हा झालेला पूर्ण पार्ट, आणि हा आपला शेड्यूल. बोला, एनी डाऊट? डाऊटच डाऊट आहेत मला सर, भयानकच आहे. म्हणजे आता आज घरी गेल्यानंतर तुम्हाला हेच कळणार नाही की कुठं होतून कुठं आलो. म्हणूनच ब्रेन स्टॉर्मिंग ताण बसला पाहिजे जरा. आता खूप लाईटली घेण्याचं प्रमाण खूप झालं, आयुष्य गेलं. आता नका तसं करू. जरा कोणीतरी डोळे उघडणार पाहिजे ना. सांगतो तुम्हाला, ते सांगतो लगेच. बरं बरं, सांगतो त्याचं सांगतो. मला फक्त आता एक काय करा, हा डिस्कशनचा काय इश्यू येणार आहे तुम्हाला ते मी क्लिअर करून देईल. हे जे हे ब्लँक शीट ती भरून कधी पाठवणार तुम्ही मला? ऑनलाईनवाल्यांनी पण खाली मोबाईल नंबर दिलेला आहे. इन डिटेल अपेक्षित आहे मला. आणि त्याच्या पलीकडं तुम्हाला असं वाटलं की सर मी सेपरेट एक ब्लँक पेज घेतो आणि माझे पॉईंट्स काढतो, म्हणजे मला हे जास्तीत जास्त पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे. इथं मी स्ट्रक्चर तयार केलं, याचा अर्थ एवढंच फॉलो करायचं नाही, हे नाही, हे
हे ओव्हरऑल कन्क्लुजन अनालिसिस तुम्ही हे 5-6 पॉईंट 7-8 पॉईंट वेगळ्या पानावर लिहिलं तरी चालतं. प्रत्येकाला हे का गरजेचं आहे? तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करताय, तुमच्या चुका बाहेर काढताय. काय चुकलं, प्रश्न वाचण्यात चुकला, काही जणांचा अभ्यासच कमी, पण काही जणांचा अभ्यास चांगला असूनही परीक्षेत ट्रॅप नाही ओळखला, स्पीड कमी झाली, जे काय असेल हे तुमच्या बाबतीत लिहा. आणि प्रत्येक टेस्टला लिहिल्यानंतर इम्प्रूव्हमेंट पण कळेल. अरे पहिल्या टेस्टला हा प्रॉब्लेम होता, आता बदलला, आता हा झाला. निगेटिव्हचे आकडे कमी व्हायला लागले, चुकण्याचे प्रमाण कमी व्हायला लागलंय, करेक्टचं प्रमाण वाढायला लागलंय, पोटेन्शियल स्कोअर आणि फायनल स्कोअर मध्ये गॅप काय व्हायला लागलाय, कमी व्हायला लागलाय. एक्झॅक्टली हे मला आवर्जून पाठवा आणि मग त्याच्यानुसार आपण त्याच्यावर वेगळं काय असेल डिस्कशन किंवा यूट्यूबला ते लेक्चर घेऊ आपण. चालतंय? सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. आता मेन 60 प्रश्नाचे डिस्कशन वेगळं येईल तुम्हाला. चलो, थँक्यू.